श्री देवेंद्र फडणवीसान राज्य आणि केंद्रीय निधीच्या आधारान 2037 मेरेन गोंय विकसीत जातले अशें सांगून भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या युतीक 2027 वर्षाच्या वेंचणुकेत 2/3 बहुमत मेळटलो असो विश्वास उक्तायला. विनय तेंडुलकर, भारतीय जनता पार्टी स्टेटीचे जनरल सेक्रेटरी सिद्धार्थ कुंकळकर, सर्वानंद भगत, महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे ट्रेजरर अनंत नाईक, भारतीय महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टीचे फोंडा कॉन्स्टिट्युएन्सीचे अध्यक्ष अनिल नाईक आणि सगळ्यांनी स्टेजीर येऊन आपल्या वास्कोचे आमदार दाजी साळकर आणि येऊन स्टेजीर बसचे अशी हांव विनंती करता. बेगिना उत्तर गोयचे झडपी अध्यक्षा रेश्मा बांदोडकर हांकांय हांव विनंती करता की तांणी कृपया स्टेजीर येवन बसचें. भारत माता की, भारत माता की. थोड्याच वेळात गोंयचे मुख्यमंत्री त्याचप्रमाणे आजचे जे प्रमुख वक्ते आसा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जे यशस्वी मुख्यमंत्री ज्यांनी एक करामत करून दाखयल्या महाराष्ट्रान, ते आज आमचे श्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख वक्ते आसा ते बी थोड्याच वेळात येतले. सभेक सुरू करता असताना या पूर्ण निवडणुकीचे जे कॅम्पेनिंग भारतीय जनता पार्टीचे गोवा राज्याचे अध्यक्ष श्री दामूभाई, हांव तांकां व्यासपीठार येवपाची विनंती करता. आयज आमच्या मदीं उपस्थित आसा भारतीय जनता पार्टीचे गोवा राज्याचे उपाध्यक्ष माजी खासदार नरेंद्रभाई सावयकर, पक्षाचे जनरल सेक्रेटरी सिद्धार्थ कुंकळकर, सर्वानंद भगत, वास्कोचे आमदार दाजी साळकर, नावेलीचे आमदार उल्हास तुयेकर, फोंडा नगरपालिकेचो नगराध्यक्ष विरेन धवळीकर, कुर्टीचो पंचायतीचो सरपंच नावेद तहसीलदार, कुर्टी खांडेपार जिल्हा पंचायत सदस्य प्रितेश गावकर, व्यासपीठार उपस्थित सगळे काउन्सिलर, सगळे पंच उपस्थित म्हजे भावांनो आनी भयणांनो, आमच्या मदीं उपस्थित आसा भारतीय जनता पार्टीचे गोंयचे अध्यक्ष दामूभाई नाईक, त्यांचे हांव मनाकाळजाच्यान स्वागत करता. आज 6 एप्रिल आणि आज भारतीय जनता पार्टीचो स्थापना दिवस. भारतीय जनता पार्टी जेन्ना स्थापन जाली 2 खासदारांन सुरू जाल्ली पार्टी आज देशाची सगळ्यात व्हडली राजकीय पार्टी जावन आसा. देशान सगळ्यात चड खासदार आणि सगळ्यात चड आमदार आशिल्ली भारतीय जनता पार्टी. सगळ्यात देशभर जगभर भारतीय जनता पार्टी सगळ्यात व्हडली राजकीय पार्टी जावन आसा. 2014 आमच्या पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजीन शपथ घेतली आणि आज देश जगाच्या वयल्या स्थानार पाविल्लो आसा. आमचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोंयच्या विकासासाठी खूबशी कामां फुडें व्हेल्ली आसा. आज गोंयांत जे डेव्हलपमेंट जाता हे सगळे भारतीय जनता पार्टीच्या राजवटीन जाता. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जावं, एज्युकेशन फिल्डार जावं ते मेडिकल क्षेत्रांत, सगळ्या क्षेत्रांत भारतीय जनता पार्टी खातीर विकास जाल्लो आसा. आमी पळयता जुवारीचो ब्रिज, अटल सेतू जावं ते सुपर स्पेशलिटी ब्लॉक, हे सगळे
भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जाल्ले आसा. आयज आमी हांगासर जमल्या 9 एप्रिलाक फोंडा मतदारसंघाची पोटनिवडणूक जावपाची आसा. म्हाका तुमकां एक विचारपाचें आसा, 9 तारखेनंतर सरकार कोणाचें आसतलें? 9 तारखेनंतर सरकार भारतीय जनता पार्टीचे आसतले. 9 तारखेनंतर मुख्यमंत्री कोण आसतलो? 9 तारखेनंतर मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतूच आसतलो. जाल्यार आमकां फोंडेकारांक एक संद आसा, परतून एक फावट सरकारा बरोबर रावपा खातीर. सरकार भारतीय जनता पार्टीचे आसा आनी हांव फोंडेकारांक उलो मारता, रवी नाईकाची जी खरी श्रद्धांजली आसा ती श्रद्धांजली दितले जाल्यार आमकां ह्या मतदारसंघाच्यान परतून एक फावट कमळ फुलोवपाचें आसा. म्हाका खात्री आसा रितेशाच्या रुपान फोंडेच्यान नवीन आमदार तुमी निवडून हाडटले आनी आमच्या मुख्यमंत्र्याचे हात बळकट तुमी करतले अशी म्हाका खात्री आसा. आनी मगो भाजपचे युतीचे जे आमचे सरकार आसा त्या सरकार भक्कम जातले अशें हांव नमूद करता. तुमच्या सगळ्यांचे हांव मना काळजाच्यान स्वागत करता. आनी दामू नाईक तुम आगे बढ़ो. मुरगांवचे आमदार संकल्प आमोणकर हांगा आयिल्ले आसा. हांव तांकां विनंती करता की तांणी कृपया स्टेजीर येवचें. हांगा युनियन मिनिस्टर श्रीपाद नाईक हांगा आयिल्ले आसा. हांव दिपा कोलवेकर हाका विनंती करता की तांणी तांकां फुलां भेटोवन तांचें स्वागत करचें. त्याच प्रमाणे पावर मिनिस्टर सुदीन ढवळीकर हे बी हांगा आसा. हांव विद्या पुनाळेकर हांकां विनंती करता की तांणी तांकां फुलां भेटोवची. WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर हांचे बी फुलां भेटोवन स्वागत करचें. सगळे जे उपस्थित आसा हांव विनंती करता अंजू मामलेकर, राधिका नाईक, संजना नाईक आणि सज्जदा सय्यद, ज्योती नाईक, अचल गावास हांकां विनंती करता की तांणी सगळे जे आमचे मान्यवर आसा तांकां फुलां भेटोवची. हांव इंडिव्हिज्युअल नांवां घेना, जे कोण उपस्थिताक सगळ्यांक फुलां भेटोवची. आमचे उमेदवार रितेश नाईक हांकां ज्योती तांकां फुलां भेटोवची. ज्योती उमेदवार रितेश नाईक हांकां. ही सभा फुडें व्हरता आसतना आमच्या मदीं बरेच हांगा वक्ते आसा. वक्त्यांक हांव एकूच विनंती करता की तांणी आपली जी मॅसेज आसा ती कमीत कमी शब्दात हे दिवची, कारण फुडें देवेंद्रजी फडणवीस हांचें भाशण जावपाचें आसा, आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचेंय भाशण जावपाचें आसा. हांव सुरवातीक आपयतां फोंडेचे एक तडफदार कावन्सिलर व्यंकटेश दादा नायक हांणी आपले उलोवप करचें. नमस्कार. माझ्यावर उपस्थित आशिल्ले
सेंट्रल मिनिस्टर श्रीपाद भाऊ नाईक, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक, मडकई मतदारसंघाचे आमदार आणि वीज मंत्री सुदीन ढवळीकर, WRD मिनिस्टर सुभाष शिरोडकर, तसेच माचेर बसलेले आमदार आणि बाकीचे सगळे मान्यवर, तसेच हांगा जमलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे सगळे कार्यकर्ते, तसेच फोंडेचे मतदारसंघाचे मतदार, स्वर्गीय रवी नाईक यांका मरण आयल्यानंतर फोंडा नगरपालिकेची फोंडा म्युन्सिपालिटीची ही निवडणूक त्यांचे सुपुत्र रितेश नाईक हे इलेक्शन लढयता. सगळ्यांकडे विनंती आसा की सगळ्यांनी एकूच पळोवपा जाय की फोंडेचो फुडलो डेव्हलपमेंट. रवीचे स्वप्न आशिल्लें फोंडा हे सुंदर शहर करपाचें, पण आता त्या संवसारान नासल्या कारणान हे स्वप्न पुराय करपाचें त्यांच्या सुपुत्राचेर रितेशाच्या खांद्यार ही जबाबदारी दिल्ली आसा. हांव मागता सगळे फोंडेच्या मतदारां कडेन की तुम्ही सगळ्यांनी ते 9 तारखेर कमळाचो बटन दामून रितेश नायका एका प्रचंड बहुमतान विजय करपा जाय. आणि हो विजय कित्याक की आज गोंयांत सरकार आसा. कोणी विरोधक जिखले म्हणून कितें हो सरकार पडचो ना, किंवा विरोधी उमेदवार निवडून येयलो म्हणून फोंडेचो डेव्हलपमेंट कांय जावचो ना. कारण आयज सगळो सरकार जो आसा, मुख्यमंत्र्याचे धरून बाकीचे मंत्री धरून तशेंच आमदार धरून हेणी सगळ्यांनी फोंडे भोंवन हे फोंडे पळयलेलें आसा. आनी फोंड्यान कितें कमी आसा कमी आनी तेजी उणीव भाजून काडपा जायी, आनी ते कशें हे फोंडेचे उणीव भागोवन काडपा खातीर सगळ्यांनी रितेशाक मदत करपा खातीर फोंडे येयल्ले आसा. आणि ही मदत करपा खातीर जेन्ना फोंडे येयल्ले आसा तेन्ना कोणें समजचें न्ही की हे सगळे मंत्रिमंडळ फोंडे येवन बसलां म्हणून, फक्त इलेक्शना पुरती. त्या निमित्तान आज फोंडेची सगळी देखरेख जाल्ली आसा आणि फोंडेकारां खातीर येणाऱ्या काळान बरो डेव्हलपमेंट मेळटलो, फोंडेच्या लोकांक बरें पळोवपाक मेळटलें. आणि हो सरकार आशिल्ल्या कारणान हे फुडले जे 1 वर्स आसा ह्या विकासाचे भरमसाट विकास घेवन फोंडे येतले. तेन्ना हांव मागता सगळ्या फोंडेच्या मतदारां कडेन, तशेंच हांगसर बाकीचे आमचे सराउंडिंग जे आमचे मतदारसंघ आसा थंयच्यान येयल्ले त्यांचे हितचिंतक जेंचे कोणाचे नातेवाईक आहा तांकां तुमी सगळ्यांनी समजून सांगपाची गरज आसा की हे मत तुमचो फोंडेचो जो आसा तो विकास करपा खातीर, हे डेव्हलपमेंटा खातीर हे तुमचें मत आसा. कोणी कितली अफव पसरोवनी हांगा हे आसा तें आसा म्हणून. कारण रितेश नायक हो असो आसा भुरगो की जेणे म्हाजे बरोबर नगरपालिकेन काम केलां, नगरसेवक म्हणून काम केलां, नगराध्यक्ष म्हणून काम केलां, म्हणजे ग्रासरूट लेवला वयल्यान येयल्लो आसा. जो मनीस ग्रासरूट लेवला वयल्यान वयर येता ताका भारतीय जनता पार्टी केन्नाच सोडिना. ताका तेजी काम केल्ल्याची पावती दिता. त्याने केल्ल्या कामाची ताका ही पावती दिल्ली आसा, ही उमेदवारी दिवन. तेन्ना तुमचो चड वेळ घेयना, हांगसर खूब वक्ते उलोवपाचें आसा. तेन्ना तुमचें मत येता ते 9 तारखेर तुमी कमळाचेर मारून रितेश नायकाक बहुमतान निवडून दितले अशी आस बाळगिता आणि माझी 2 उतरां सोंपयता. भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. बरं आवाज आहे ना, हे कितें अशांनी निवडणूक कशी जातली? भारत माता की, वंदे भारतीय जनता पार्टीचा. आताच आमच्यामध्ये मिनिस्टर दिगंबर कामत
आणि प्रियोळचे MLA गोविंद गावडे हे आयिल्ले आसा. हांव ज्योती नायक हाका विनंती करता की तांकां फुलां भेटोवन तांचें स्वागत करचें. हाच्या नंतर हांव आपयता प्रियोळचे आमदार गोविंद गावडे हांकां की तांणी आपलें उलोवप करचें. सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. आज फोंडा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या या जाहीर सभेक व्यासपीठाचेर विराजमान आसात आमचे भारतीय जनता पक्षाचे गोंय फांट्याचे अध्यक्ष श्री दामूबाब नायक, त्याच प्रमाणे आमचे WRD मिनिस्टर श्री सुभाषबाब शिरोडकर, PWD मिनिस्टर श्री दिगंबर कामत, आमचे केंद्रीय मंत्री आदरणीय श्रीपाद भाऊ नाईक, आमचे मडकई मतदारसंघाचे आमदार आणि पॉवर मिनिस्टर आदरणीय सुदीनबाब ढवळीकर, त्याचप्रमाणे माचेवयले सगळे मानेस्त आमदार, चेअरपर्सन, सरपंच, वेगळे वेगळे फोंडा म्युनिसिपल काउन्सिलचे नगरसेवक, विलेज पंचायतीचे पंच सदस्य, भारतीय जनता पक्षाचे कार्यकारिणी समितीचे सभासद हांगा मुखार उपस्थित आशिल्ले सगळे खडेगाज या फोंड्या मतदारसंघातले कार्यकर्ते, मतदार, म्हजे पत्रकार मित्र मंडळी, तुमकां सगळ्यांक म्हजो मायमोगाचो नमस्कार. राजकारणान काही व्यक्ती येतात आणि आपल्या कामांतल्यान, आपल्या कर्तृत्वांतल्यान आणि करिश्मांतल्यान एक वेगळी छाप सोडटात. म्हणूनच दयानंद बांदोडकराचो भाऊ जाता, मनोहर पर्रीकराचो भाई जाता आणि ह्यांच्या कामांतल्यान जी देख घेऊन आज संपूर्ण गोंय वेगळे वेगळे पावलाचेर आणि आपल्या प्रत्येक भाषणां सभेन यांचो उल्लेख करता. आणि अशातल्यानूच ह्या मतदारसंघांना स्फोट निवडणूक जाता. तेका मनशाक लागून ते म्हळ्यारूच तुमचे आमचे सगळ्यांचे पात्रांव, तेका मागीर कलंदर पात्रांव म्हणून वळखतात, जाणीन आपल्या कामांतल्यान आणि खास करून बहुजन समाजाक जो आधार दिलो, डोंगराच्या मजबुते इतलो उंच उबो रावलो आणि तांच्या फाटीरूच उबे राहून आम्ही मळबाक डोळे लायले. जो कुळ मुणकाराच्या माध्यमांतल्यान जी ह्या बहुजन समाजाची घर चुट्टांची, मातयेची, बेगो पडिल्ल्या वण्टीची आशिल्ली तांकां चिरे लावपाक आणि स्लॅब घालपा खातीर मोकळीक करून देणारो होच रविबाब नाईक. आज या बहुजन समाजाक जर पहिली पिढी जर शिक्षित कोणा खातीर जावपाक जर लागली जाल्यारूच ते स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर. आणि तदनंतर जर हायर एज्युकेशन जर ह्या मनशाचो दूरदृष्टिकोन दवरून फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतल्यान आज एक संस्था उभी केली आणि ग्रॉस एनरोलमेंट इन द हायर एज्युकेशन जर फोंडा एज्युकेशन सोसायटी नाशिल्ली जाल्यार तेजो खूप अभाव किंवा तेजो कमी जाता आशिल्लो. आणि म्हणूनच भाऊसाहेब बांदोडकरांच्या फाटल्यान शैक्षणिक क्षेत्रांत आणि उच्च माध्यमिक क्षेत्रांत संपूर्ण देशां भितर अशे तरेचे एक इन्स्टिट्यूशनाचे प्रस्थापित किंवा एक नाव
जर कोणाचे घेवप जर आसा जाल्यार तो एक एस्टाब्लिश जाणीन हे इन्स्टिट्यूशन केलें ते रविबाब नायक आणि म्हाका दिसता हे सुवर्ण अक्षरांनी ताजे हे नाव उरपाक जाय. आणि याच अशात पार्श्वभूमींतल्यान ह्यो हायर एज्युकेशन वेगवेगळे कॉलेजी ह्या फोंडा एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमांतल्यान उबे रावल्यो म्हणून म्हजे सारकेलो अस्सल प्रोडक्ट आज गोंयचे विधानसभेन पावलो. हे म्हणप हे अतिताय जावपा ना. असे कितलेशे भुरगे आज जगाच्या कानाकोशा कोपऱ्यान आपली वळख निर्माण केली आणि आमचो खुद्द जो गोयचो मुख्यमंत्री जो आसा तो ह्याच इन्स्टिट्यूशनाचो प्रोडक्ट आसा हे आमी न्हयकारपाक जायना. म्हणजेच आज जो प्रचार जो सुरू जो आसा म्हणजेच लिगसीचे नावाचेर जो आज पयलो स्टेटमेंट म्हजो आशिल्लो की ज्या दिसा रविबाब नायक हेजें निधन जालें पत्रकारांनी म्हाका प्रश्न विचारलो त्या वेळाचेर रविबाब नायकाची लिगसी जर मुखार जर व्हरतले जाल्यार रविबाब नायकाच्या दोगी चल्या भितर एक तिकेट दिवप हे भारतीय जनता पक्षा कडेन आणि संपूर्ण गोयच्या भौसान आज मागणी केल्ली आशिल्ली आणि ती आज भारतीय जनता पक्षान पूर्ण केल्ली आसा. आणि ही जबाबदारी आज सगळ्यांच्या आमचेर येवन पडिल्ली आसा. या भारतीय जनता पक्षाचो उमेदवार रितेश रविबाब नायक एका मोठ्या जैतिवंतान मतदिक्यान जैतिवंत करपाक जाय. मित्रांनो, हांव म्हजें उदाहरण दिता. नेपोटिझम हो तकलादू शब्द हाडून लिगसीचेर आज प्रश्न उप्रासले गेल्ले वता. हांव 2007ची गोष्ट सांगता की रविबाब नायकाक जर नेपोटिझम ह्या शब्दाचो जर मोग जर आशिल्लो जाल्यार गोविंद गवळेच्या फाटल्यान रविबाब हो केन्नाच रावचो नाशिल्लो. आणि रविबाब नायक आशिल्लो म्हणून हांव जाहीर हेजे पयलू उलयलो आसा, आयजू उलयता की गोविंद गवळे गोयच्या विधानसभेचे दार आज उगलेले आसा ते फक्त ह्या रवी नायक आणि रवी नायकाक लागून. म्हणजे खंय नेपोटिझमाक आज वालोर आसा. आज हांगा फाल्यां थंय पर्व थंय आणि म्हाका दिसता आज साबार म्हज्या गोयच्या फोंडेच्या मतदारांनी आज विचार करपाची गरज आसा. अर्बन प्लॅनिंग ह्याचो विचार ज्या वेळाचेर आमी म्हणटात त्या वेळाचेर 50 वर्स पयलू उपनगरां भितर कशे तरेची योजना येवची आखची म्हणून ह्या नगरसेवकाच्या पोतान आमदार मंत्री मुख्यमंत्री पक्ष विरोधी फुडारी हेचो सगळो जर कोणाक जर फायदो जर जालो जाल्यार ह्या फोंडे मतदारसंघातल्या जनतेक जालो हे आमी विसरपाक जायना. आणि म्हणूनच आज तुमची आमची जबाबदारी आसा की हो जो कार्यकाळ जो आसा 10 महिन्याचो त्या 10 महिन्याच्या कार्यकाळाक आज रितेश बाब नायकाक निवडून देऊन फोंडेची जे रविबाबाचे स्वप्न जे मुखार अधुरे उरिल्ले आसा ते पुराय करपा खातीर आज रितेश रविबाब नायक हेका संधी दिवप हे तितलेच महत्वाचें आसा. आणि हे संधी जर दितले जाल्यार तुम्ही आमी सगळ्यांनी आज 72 आवर्स उरिल्ले आसात. आज काम करप हे तितलेच महत्वाचें आसा. पत्रकार परिशद घेतल्यो म्हणून मत आमी मेळोवपाक शकना. आणि म्हणून हांव एक आवर्जून विनंती करता आज म्हज्या ह्या सगळ्या वाघा सारख्या कार्यकर्त्याक वाघिणी सारख्या म्हज्या कार्यकर्त्याक की प्रत्येकाच्या दारान भितर आज दस्तक दिवप हे तितलेच महत्वाचे आसा. भारतीय जनता पक्षाचो उमेदवार आज कित्याक निवडून दिवप हेचे महत्वाच पटोवन दिवपाची आज गरज आसा. आणि गरज आसा म्हणून ह्यो सगळ्यो काही गोष्टी आमी विचार करपाची गरज आसा. रितेश बाब नायक हेका निवडून कित्याक हाडपाक जाय जाल्यार 2 गोष्टी आमी वास्तविकता आमी पळोवपाक जाय की उरिल्ली जी कामां जी आसात ज्या इन्स्टिट्यूशनाचो उल्लेख केलो त्या ह्या संस्थेचो चेअरमॅन जावन आसा. आणि म्हणूनच गोयचो ल्हान जे फुडा युवक जे आसात तांचो तरणाटो जो आसा तांकां तरणाटो मुखार वचपा खातीर ह्या संस्थेची खूब गरज आसा. अशे कितलेशे प्रोडक्ट मुखार घडोवपाक जाय. आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे सरकार आसा 33 आमदार आशिल्ले ते 33 आमदार आज संपूर्ण मेळून जावपाची गरज आसा. आणि बरेचशे जण कुटुऱ्यांचो खेळ खेळटात. तो कुटुऱ्यांचो खेळ खेळनासतना आणि कबड्डीचो खेळ म्हणल्यार कितें कबड्डीचे खेळां भितर पांय ओडप आसतात आणि जिखले जाल्यार पांय धरप आसतात.
ती आमकां वस्तुस्थिती आज करपाची ना. आमकां लगोरीचो खेळ खेळपाची गरज आसा. तो आमचो गोंयच्या मातयेंतलो आसा. ताका साखळी धरून आज संपूर्णपणेन आमकां साखळी रचून ताका बाद करप हे तितलेंच महत्वाचें आसा. आणि एक एक जेन्ना आमी ती फळी आमी उंच करतले तेन्नाच मतदिक्य मोठें जातलें. आणि तेच मतदित्य मोठें जावन आमी अशें आज आमकां दाखोवन दिवपाक जाय की जवळ जवळ कितलेशे आमदार कितलेशे मंत्री गोंयचे मुख्यमंत्री पकड प्रत्येका कडेन आज लागींचो संबंध आयला. एश्युरन्सीस दिल्ली आसात. ह्या 10 म्हयन्याक आमकां हे काम पूर्ण करपाक जाय. म्हणून सगळ्यांक हाताक खान लावून हातान हात घालून काम करणं हे तितलेंच महत्वाचें आसा. आवर्जून अर्ज करतलो की फक्त ज्या वेळाचेर आमी कॉर्नर मिटींग घेतात त्या वेळाचेर त्या कॉर्नर मिटींगेच्या पलीकडेन प्रत्येकाची जशें भारतीय जनता पक्षाचे 50 प्रमुख म्हणटा पळय आमचे मतदारसंघ फ्रीज जाल्ले आसात. आज विरोधी पक्षातले मतदारांकडेन वचून विनंती करपाची गरज आसा. आमचे मत हे विकासा खातीर आसा. आमचे मत हे रितेशाच्या जैता खातीर आसा. तुमच्या सगळ्यांच्या कल्याणा खातीर आसा. आणि हे कल्याण करपा खातीर तुम्ही 2 दीस उरिल्ले 2 दीस आसा ते तुम्ही नेटान वावरतले अशी अपेक्षा बाळगिता. आणि मुखार रितेश रविबाब नायक हो 4 मेक ज्या वेळाचेर आमची मतमोजणी आसतली तेन्ना सूर्यास्त जाता. पूण ह्या सूर्यास्ता फाटल्यान परत जेन्ना सकाळ उजळटा तेन्ना सूर्य उगवता. आणि ह्याच सूर्याच्या उगवतेक आमी साक्ष दवरून रितेश बाब नायकाक मोठे मतदिक्यान जैतिवंत करूया अशी आमी आज शपथ घेवया. आणि त्याच शपथेच्या आधाराचेर रितेश बाब आणि भारतीय जनता पक्षाचो उमेदवारान मोठे मतदिक्य दवरून आमी काम करतले अशी आमी शपथ घेऊन. आणि आज तुमकां सगळ्यांक म्हजे आभार व्यक्त करून हांव तुमचे सगळ्यांचे आभार व्यक्त करता. सगळ्यांक जय हिंद जय गोवा. भारतीय जनता पक्षाचा धन्यवाद. गोविंदबाब, स्वतःचे अनुभव आणि तडफदार भाषणानंतर हांव फोंडा तालुक्याचे दुसरे आमदार जे खूप वर्सांपासून सिनियर आमदार आणि WRD मिनिस्टर बाब सुभाष शिरोडकर हांकां आमंत्रित करता. भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भाजप मगो युतीचा, भाजप मगो युतीचा, भारत माता की. बाबरी तेजचा दोस्तानो, फोंडेचो ओल्ड बस स्टँड फाटल्या जवळजवळ 40 वर्सां ह्या बस स्टँडाचेर पक्षाच्या मिटिंगे संबंधी हांव सदींच सहभागी जायत आयिल्लो आसा. आणि तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीत आज आमचे पक्षाचे अध्यक्ष बाब श्री दामू नाईक, त्याबरोबर MGचे अध्यक्ष बाब श्री दीपक ढवळीकर, इतर सगळे म्हजे मानेस्त बाब श्रीपाद नाईक आणि इतर सगळे गोंय सरकारांतले मंत्रीगण, मानाधिक आमदार, हांगसरले नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच, पंच मेंबर, सगळ्यांक माफ करची म्हाका सगळ्यांची नांव घेवं वचना अशें म्हणून. हांगा बशिल्ले मानाधिक मिडियाचे लोक, संपूर्ण मिडिया हांगसर धाडून आयिल्लो आसा. आणि हांव पळयतालो सोबीतकायेन तुमची बसपाची वेवस्था केल्ली आसा. आणि मुखार बशिल्ले मागीर सगळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे तळमळीन आणि जिद्दीन भारतीय पक्षाचे कार्यकर्ते तळागाळापासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत आणि मुख्यमंत्र्यापासून ते पंतप्रधानापर्यंत एकच तत्व जे श्रेष्ठ तत्व, आणि ते म्हटल्यार ते तत्व खंयचें? देश प्रथम आणि अंत्योदय ही 2 तत्व प्रणाली जी आसात. देश प्रथम म्हणजेच देशा खातीर त्याग करपाचो, देशाची सेवा करपाची काम करपाचें. तातूंत मागीर फोंडे आयले, फोंडेचे कॉलनीज आयल्यो, फोंडेचे वाडे आयले, शिरोडे आयले, पेडणे आयले, काणकोण आयले. आणि लक्षात घेयात मुखाल्ले 10 महिने, कारण 2027 परत दुसरें इलेक्शन आसतलें, जनरल इलेक्शन. आणि म्हणून ह्या 10 महिन्या खातीर बाबरी तेज नाईक जो एक नगराध्यक्ष आशिल्लो आणि आज काउन्सिलर म्हणून आसा,
बाब रवीची पुण्याई जी आसा रवीन जें कितें काम केलें तमाम सगळ्या बहुजन समाजा खातीर फाटल्या जवळ 40 वर्सांत आनी बाब रितेश जो आसा पळय न्ही ताका आज हो मान फावो जाल्लो आसा. हांव आशा बाळगितां की 4 मेक जो निकाल लागतलो ते निकालांत न्हय शेकड्यांनी हजारान मतांनी तुमी बाब रवी नायकाचो पूत रितेशाक जैतवंत करतले अशें मागता. आनी त्या बरोबरच गोंयचे भाजपाचे सरकार डॉक्टर प्रमोद सावंत हांणी जर गेल्या वर्सा पासून एक पद्दत घातली मतदारसंघात कमीत कमी 100 कोटीची विकासाची कामां करची म्हणून. राती जेन्ना आमी कॉर्नर मिटींग अटेंड करताले तेन्ना बाब रवी नायकार आपल्या आनी प्रमोद सावंतान म्हटले की 50 कोटी रुपयाची डेव्हलपमेंटल कामां ही आमच्या कुर्टी खांडेपार पंचायतीत आणि 50 कोटीची कामां ही फोंड्यांत जातली अशें म्हणून. हांव मागतां की असो भरघोस विकास मुखाल्या 10 म्हयन्यार करून घेवपा खातीर बाब रितेश जो आसा पळय न्ही ताका तुमी सगळ्यांनी फोंडेकारांनी आनी कुर्टी खांडेपारच्या मतदारांनी आनी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी हजारांनी मतांनी निवडून दिवचे अशा प्रकारची विनंती करता. आणि ह्या सोहळ्या भितर सहभागी जाले बद्दल सगळ्या मनापासून देव बरें करूं म्हणटा. आणि आशा बाळगिता की तुम्ही आज जे लोक तुमच्या अवती भोवती आसात नातेवाईक आसात तांकां सगळ्यांक जागयतले आणि 9 तारखेक सकाळफुडें येवन मतदान करतले. आणि फोंडेचो माहोल जो आसा पळय न्ही तो 32 भितर 33 जातलो जैतवंत जावन ह्या सरकारा भितर सहभागी जावपाक. सगळ्या मनापासून देव बरें करूं म्हणटा आनी म्हजी उतरां सोंपयता. देव बरें करूं. विजय असो. भारत माता की. एक उत्साह येवपाक दोन्ही हात मुठी वयर करून घोषणान येवपाची गरज आसा. भारत माता की. भारत माता की. वंदे वंदे. भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भाजपा मगो युतीचा. शेवटेन बरे हात वयर येना कितें जालां. भाजपा मगो युतीचा. भारत माता की. आता हाजे उपरांत हांव आपयता मडगांवचे आमदार PWD मिनिस्टर दिगंबर बाब कामत. भारतीय जनता पार्टीचा फोंडा पोटनिवडणुकीच्या या मिटिंगेक आमचे बरोबर आसा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री दामोदर नायक, केंद्रीय मंत्री श्री श्रीपाद नायक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, बाकीचे सगळे मंत्रिमंडळातले म्हजे सहकारी आमदार, हांगाचे नगरसेवक, नगराध्यक्ष, हांगाचे सरपंच, पंच, पत्रकार भाव आणि मोठ्या संख्येन हजर आशिल्ले म्हज्या फोंडेच्या भावांनो आणि भयणींनो, एक अत्यंत बरी सभा आज फोंडेच्या शहरात जाता. आमचो कॅन्डिडेट आणि रवी नायकाचो सुपुत्र बाब रितेश नायकाक सपोर्ट दिवपा खातीर आमचो यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एक स्वप्न घेऊन आज देशात वता. आणि ते स्वप्न म्हणजे कितें जाल्यार विकसित भारत 2047. ताज्या पावलार पावल दवरून आमचो डॉक्टर प्रमोद सावंत मुखार वता. विकसित गोवा 2037. आणि जर भारत विकसित जावपाक जाय जाल्यार गोंय विकसित जावपाक जाय. आणि गोंय विकसित जावपाक जाय जाल्यार फोंडा विकसित जावपाक जाय काय ना. फोंडा विकसित जावपाक जाय काय ना. रवीन आपल्या कारकिर्दीत फोंडा विकसित करपा खातीर अथक परिश्रम केले काय ना. तुम्ही मानतात सगळे. आज जे जे फोंडे आसा चडांत चड हे सगळे रवी नायकाक हातभार लावून स्थापन जाल्ले आसा. तो मागीर स्विमींग पूल जायत, तो मागीर स्टेडियम जायत, तो कुंडयचो बायपास जायत, फर्मागुडयेचो बायपास जायत, अशी एक वस्त आसपाना ज्या वस्तूक रवी नायकाचो हातभार लावूना. आज तुमचे कर्तव्य ठरता की उरला ते काम मुखार व्हरपा खातीर फोंडा विकसित करपा खातीर कोण विकसित करपाक शकता. फोंडा जर सारको विकसित करतलो जाल्यार तें काम भारतीय जनता पार्टीचे सरकार
डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वासकल आसा तेच सरकार करपाक शकता. आणि ते सरकार जर तुमकां दिसता की फोंडा विकसीत करप जाल्यार तुमचे कॉन्सियन्सा हात घाला आनी विचारा, ज्या रवीन फोंड्या वासियां खातीर इतले त्रास काडले, ज्या रवी नायकान फोंड्या विकसीत करपा खातीर डॉक्टर प्रमोद सावंताच्या फाटल्यान रावन इतले काम केले, हे काम तुमच्या दोळे मुखार आसा, हे सगळे तुमकां पळोवपाक मेळटा. मडगांव हांगा फोंडेचे बाजार जायत, न्यू मार्केट जायत, एक वस्त अशी आसपाना ज्या वस्तूचेर रवी नायकाचो स्टॅम्प ना. आणि म्हणून तुमचे कॉन्सियन्सा हात घाला आणि विचारा, ज्या मनशान फोंडेकारा खातीर, फोंडे वासियां खातीर, फोंडेच्या शहरा खातीर इतले काम केले, आज तुमचे कर्तव्य ठरना ताच्या चल्याक रितेशाक उरलो तो टेन्युअर काम करपा खातीर निवडून हाडपाक ठरता काय ना. तुमच्या कॉन्सियन्सान जर सांगत तुमकां हय आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आसा की रवी नायकाचो सुपूत रितेश नायक हाका उरले ते 10 महिन्या खातीर विधानसभेत धाडप, जे अपूर्ण काम आसा, रवी नायकाचे अपूर्ण स्वप्न आसा, ते स्वप्न पूर्ण करपा खातीर रितेश नायक हो एकमेव पर्याय आसा, भारतीय जनता पार्टीचो उमेदवार, ताका विधानसभेत धाडप हे आमच्या सगळ्यांचे कर्तव्य आसा अशें तुमचे कॉन्सियस तुमकां सांगतले. आणि अशें जर तुमच्या कॉन्सियन्सान तुमकां सांगले जाल्यार येता त्या 9 तारखेक तुम्ही सगळ्यांनी बाब रितेश नायक ताचो सिंबॉल जावन आसा कमळाचे फूल, त्या कमळाच्या फुलाचेर शिक्को मारून बाब रितेश नायकाक विधानसभेत धाडपाचो, डॉक्टर प्रमोद सावंताचे हात बळकट करपाचे, आमचो यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीचे हात बळकट करपाचे, आणि एक मेसेज की विकसित भारत 2047, विकसित गोवा 2036, ताजे बरोबर विकसित फोंडा 2000 आता रोखडे जावपाचे आसा इलेक्शन 2027 असो स्लोगन दिवन तुम्ही रितेशा फाटल्यान उबे रावात, ताका सपोर्ट करात आणि ताका विधानसभेत धाडात, इतले तुमचे कडेन मागता आणि देव बरें करूं म्हणटा. जय हिंद, भारत माता की. विकसित भारत आणि त्याचबरोबर विकसित गोवा हे अशा करता जावं शकलें ताजें कारण गोंयांत एक स्टेबल गव्हर्नमेंट आसा. आणि स्टेबल गव्हर्नमेंट कित्याक जर आसा, कारण गोंयांत भारतीय जनता पार्टी आणि मोगोची युतीचें सरकार आसा, इंडियेचें सरकार आसा. आणि म्हणून आज जो कितें विकास चल्ला, ह्या विकासात सगळ्याक सहभागी, सगळ्यांचो सहभाग आसा. आणि म्हणूनच आजच्या ह्या सभेक सुद्धा आमच्या मदीं आसा पॉवर मिनिस्टर, मडकयचे आमदार बाब सुदीन ढवळीकर हांकां विनंती करता की तांणी आमकां मार्गदर्शन करचें. ग्रामदेव कपलेश्वराक विनम्र वंदन करता, जरेश्वराक विनम्र वंदन करता, भाऊसाहेब बांदोडकराक विनम्र अभिवादन करता, तुमकां सगळ्यांक नमस्कार करता. आणि आज ज्या कारणा खातीर आमी हांगा जमल्या ते कारण खरें म्हणजे जावपाक जाय नाशिल्लें. आणि जी निवडणूक, पोटनिवडणूक 9 तारखेक आसा गोवा विधानसभेची, त्याच्या प्रचार सभे खातीर आमी सगळे हे व्यासपीठ आणि त्याच प्रमाणे म्हजे मुखार बशिल्ले मोगो भारतीय जनता पक्षाचे सगळे मतदार, कार्यकर्ते, भाव भयणी हांगा उपस्थित आसा. खरें म्हणजे ही निवडणूक लादलेली न्हय हे लक्षात आमी घेवपाक जाय आशिल्लें. आणि हे लक्षात पयलीं म्हणजे काँग्रेसीन आनी आपान घेवपाक जाय आशिल्लें. बाबा ही निवडणूक कशी आयली, कोणाक लागून आयली, कित्याक लागून आयली, आणि जो पर्यंत ह्या मनशाचो, ह्या इश्यूचो विचार जो पक्ष करना तांचेर आमी तरी कितें उलयतले. भावनीक निवडणूक आसा ही जाली निवडणूक. खरें म्हणजे ही निवडणूक जावपाक जायनाशिल्ली.
कारण ज्या दिसा बाब रवी नायक आमच्यात ना जाले त्या दिसा सकाळच्या 11 काय 11:30 वरांचेरूच मोगो पक्षान जाहीर नाव डिक्लेअर केलें की रितेश नायकाक विधानसभेत हाडचो म्हणून. आनी हेजे फाटल्यान एकूच मुद्दो मोगो पक्षाचो आशिल्लो, गोंयच्या लोकांचो आशिल्लो. कारण रवी नायक हे नेतृत्व 1967 जेन्ना ओपिनियन पोल गोंयांत जालो त्या दिसा पासून कार्यरत आशिल्ले, लक्षात घेया. आणि तांचो जन्मय मोगो पक्षांत जालो त्यानंतर. पूण जेन्ना एक मनीस सर्वस्वी झोकून दिता गेली कित्येक वर्सां आणि ताचो प्रवास हो गोंयच्या सुखा खातीर आसता, लोकां खातीर आसता, बहुजना खातीर आसता, तेन्ना ही निवडणूक जावपाक जाय आशिल्ली काय कितें हो प्रश्न सदांच मुखार येता. हो जसो हांगाय आसा तसो आतां महाराष्ट्रांतूय आसा. पूण हाजेर आमची विचार विनिमय करपाची शक्ती कमी जायत आसा अशें म्हाका दिसपाक लागला. आनी त्याच खातीर नाका त्या गोष्टी समाजात घडटा आणि समाज ताज्या फाटल्यान वचत रावता. हांव चडून वचना पूण विनंती करतलो. आणि म्हजी विनंती ही फोंडा मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराक आसा. जी गोष्ट बाब रवी नायकान 1967 चालू केली आणि जर एक वर्ष ताच्या कुटुंबा खातीर आमी सगळे एकठांय जावंक शकना जाल्यार ताका अर्थ ना. आणि त्या खातीरूच म्हाका दिसता आमी सगळ्यांनी निश्चय करपाक जाय की ही जी निवडणूक आसा त्या निवडणुकेक बाब रितेश नायक ताचो सुपुत्र भारतीय जनता पक्षान उबो केल्लो आसा आणि ताका भरघोस मतांनी निवडून हाडपाचें कर्तव्य हे प्रत्येक जाणाचें आमचें आसा, मतदाराचें आसा. आणि त्या खातीरूच आज आमकां ही मोठी सभा घेवची पडली. विशय खूब आसा आनी रामत वतले. भाशणूय कमीत कमी वेळांत आमी सोंपोवपाक जाय. 8 पर्यंत सगळें सोंपपाचें आसा. आणि आज म्हाका खूब दुख्ख जाता की बाब रवी नायकान सबंद गोंयांत स्वताच्या हिकमतीचेर काम केलें. फोंडा मतदारसंघ हो ताचो बालेकिल्लो कसो आशिल्लो आणि हातूंतल्यान प्रत्येक मनशाक मार्गदर्शन कशें करचें हें ताणें दाखोवन दिलें. आणि त्या खातीरूच अशा गोष्टी पासून पयस वचून आमकां उपयोग ना. आणि त्या हातूंतल्यान तुमचे कडेन मागता येता त्या 9 तारखेक सबंद फोंडा मतदारसंघातल्या मतदारांक विनंती आसा की तांणी आपलें मत, बहुमूल्य मत भारतीय जनता पक्षाचो उमेदवार बाब रितेश नायकाक दिवचें आणि कमळाक विजयी करून ह्या युतीचो विजय असोच मुखार व्हरपा खातीर 2027 सुद्दां अशेंच मुखार वचुया अशें नमूद करता. आणि परत एकदा मागता की सगळ्यांनी त्या दिसा मतदान करचें. देव बरें करूं. धन्यवाद सुदीन बाब. आमच्या मध्ये असा कलंगूटचे आमदार मायकल लोबो काउन्सिलर विद्या पुनाळेकरांका विनंती करता की तांणी गुलाब दिवन तांचें स्वागत करचें. भारत माता की, भारत माता की. भाजपा मगो युतीचा, भाजपा मगो युतीचा. हांव विनंती करता मायकल बाबाक की तांणी उलोवप करचें. A very good evening to one and all. आमच्या मध्ये गोयचे यशस्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत,
त्याचप्रमाणे आजचे प्रमुख वक्ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हांचे आगमन जायत आसा. हांव सगळ्यांक विनंती करता की तांणी उबे रावन ताळयांच्या कडकडाटात तांचे स्वागत करचें. भारत माता की, भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा मातशी पॅसेज क्लियर करची, पॅसेज मातशी क्लियर करची म्हणजे गाडयो भितर घेवपाक बरें जातलें. भारत माता की, भारत माता की. प्रमोद जी आप आगे बढ़ो, प्रमोद जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा भारत माता की. भाजपा मगो युतीचा, भाजपा मगो युतीचा. सगळ्यांनी बसून घेवचें. आमची भाजपा हो सर्वांची. भारत माता की, भारत माता की. जिंकतलो रे जिंकतलो, रितेश बाब जिंकतलो, जिंकतलो रे जिंकतलो, जिंकतलो रे जिंकतलो. भारत माता की. आमच्या मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हांगा आसा. हांव विनंती करता सेजल नायक काका की तांणी फुलांचो गुच्छ दिवन तांचें स्वागत करचें. त्याचप्रमाणे आमचे काउन्सिलर शौनक बोरकर हांकां विनंती करता आमचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांचेय बी फुलांचो गुच्छ दिवन तांचें स्वागत करचें. जय असो. भारत माता की, भारत माता की. हांव चड वेळ घेना. हांव मायकल बाबाक विनंती करता की तांणी तांचें उलोवप करचें. Election, by-election for Ponda 2026. 72 hours उरल्या आणि या इलेक्शनाचे रॅलीक, या सभेक आमच्या वांगडा सगळ्यांचे एकूण व्हडले भारतीय जनता पार्टीचे लीडर, मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस हिंगा येयल्ले हांव तेंचो हिंगासर स्वागत करता. डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्री गोवा, श्रीपाद भाऊ नाईक केंद्रीय मंत्री, आमचे लाडके दामू नाईक बीजेपीचे अध्यक्ष, बाब दीपक दावलीकर मोगो पक्षाचे अध्यक्ष, सगळे मंत्रीगण, सगळे आमदार, काउन्सिलर्स, चेअरपर्सन, प्रेस आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया, स्पेशली कलंगूटसून हिंगा येयल्लो हांव आणि उगडास येता म्हाका स्वर्गीय रवी नाईक बाबाचो. तेका हांव सदांच पात्रांव म्हणटालो. गोंयच्या लोकांनी तेका नांव दिलें पात्रांव. पात्रांव कोणाचो? पात्रांव सगळे जनतेचो. बहुजन समाजाचो लीडर, तितून आम्ही येता. क्रिस्तांव कम्युनिटीक तेणे भरपूर आदार केलो, भरपूर म्हणजे खूब आदार केलो. हांव तेन्ना बीजेपी पार्टीन आसलो.
2007ची उगडास येता म्हाका. रवी नाईक म्हाका एक फोन मारता आनी सांगता तुका मेळोंक जाय म्हणून. आनी तेन्ना आमी बारीक बारीक आंदोलनां करताले. तेणे म्हाका पळयल्लो. मायकल तुका कलंगुटान फुडें चान्स आहा, तूं नेट दवर. तेणे अशें केन्नाच चिंतूंक ना की मायकल आपल्या ऑपोजीट पक्षाचो मनीस. तेणे म्हाजे भितर तो गूण पळयलो की मायकल सारको झुजता म्हणून, लोकां खातीर वावुरता म्हणून. आनी असो सादारण व्यक्ती बाब रवी नायक आमकां सोडून वयता. सदांच असेंब्लीन आमच्या वांगडा बसप आनी आमकां ज्ञान दिवप, म्हणजे ही इज टू गिव अस गुड आयडियाज. आयज कितें उलोवप आहा, आयज खंयच्या हेचेर सब्जेक्टाचेर उलोवप आहा, तेजेर एक 4 पॉयंट दितालो. मायकल हे तूं उलय. हांव म्हणटालो देव बरें करूं सर. इतलो इंटेलिजंट, इतलो हुशार, सगळी पदां तेणे भोगली. मुख्यमंत्री जालो. गोंयान त्या टायमार जी दादागिरी इतली वाडलेली, ती दादागिरी तेणे काबार केली. असलो महाव्यक्ती, असलो आदर्श व्यक्ती म्हाका दिसता गोंयान खूब कमी असले लोक, खूब कमी. आनी आयज तो आमकां सोडून वयता. आनी त्या खातीर आमकां सगळ्यांक हिंगा येदो व्हडले मनशार येवचे पडले. तेजे सुपुत्र बाब रितेश रवी नायक, जे तेजे पावलांनी चलता, तेका आमकां हेल्प करपा खातीर, तेका आमकां ह्या इलेक्शनाक जिखून हाडपा खातीर आमी सगळे लोक हिंगासर एकठांय जाल्या. आनी एकठांय कित्याक जाल्या? भारतीय जनता पार्टीन नरेंद्रजी मोदी आमचो अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचो अध्यक्ष आमचो बाब चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत, हेणे तेका तिकेट दिली. सांगलेले, उतर दिल्ले आमी तिकेट दितले म्हणून. आनी ही तिकेट दिवन आयज कर्तव्य कोणाचे? लोकांचे. बाब रवी नायकाक पावती दिवपाचे कर्तव्य. सगळे समाजाचे लोक, तितून हिंदू येयले, क्रिस्तांव येयले, मुस्लीम येयले, सगळे जाण येयले. हेंच्यांनी सगळ्यांनी ठामपणी आयज चिंतचे पडटले. बाबा आमच्या पात्रांवाचो उगडास करचो पडटलो. पात्रांवान जे आमकां आमच्या लोकां खातीर केलां, शिक्षणाक केलां, इन द फील्ड ऑफ एड्युकेशन आसूं, मुणकारां खातीर आसूं, टॅनंटा खातीर आसूं, बारीक समाजा खातीर आसूं, बारीक लोकां खातीर आसूं, तेंच्या खातीर जे केलां. 2च मिनट उलयता. हो सोड बरो हेचेर आसलो हांव ना. उमेद भोगली म्हाका रवी नायका खातीर म्हाका उलोवंक मेवलो हिंगा. कित्याक तो एक आदर्श आसलो आमचो. तेणे कितें तरी एक वाट दाखयली. आनी केन्नाय बारीक मनीस तेजे कडेन गेलो न्हू, बारीक केन्नाच ना म्हणून आसलो. जायना बसून जाल्यार तेका सायडीक व्हरोन सांगतालो, तुजें काम जातलें, 1 म्हयनो रावचो पडटलो. अशें म्हाका उगडास येता. बारीक लोकां खातीर तेणें खूब काम केलें. आनी त्या खातीर ही पावती तुमी दिवची, सगळ्यांनी दिवची. कोणेच चिंतचें न्हू. हिंगा धर्मांक बीन मोदेकात हाडिनाका. हांव स्पेशली कलंगूटसून सांगोंक येयला तुमकां, सगळ्यांनी आउट ऑफ, म्हणजे गोईंग आउट ऑफ द वे, प्लीज वोट फॉर लोटस, प्लीज वोट फॉर रितेश रवी नायक आनी ताका जिखोवन हाडा. देव बरें करूं. थँक्यू मायकल बाब, अँड सॉरी फॉर इंटरप्टिंग यू, कारण स्पीकर्स खूब आसा, ताका लागून मदीं मातशें हें करचें पडलें. हाच्या नंतर जाणी भारतीय जनता पार्टीचे रोपटे हांगा गोंयांत लायले. एक पंच, सरपंच, पयले भारतीय जनता पार्टीचे आमदार, खासदार आणि आज युनियन मिनिस्टर श्रीपाद भाऊ आमच्या मदीं आसा. हांव विनंती करता श्रीपाद भाऊ की तांणी आपलें उलोवप करचें. भारतीय जनता पार्टीचा
नमस्कार. फोंडा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीच्या या जाहीर सभेक माचेर उपस्थित आजच्या या सभेचे प्रमुख वक्ते माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस, चीफ मिनिस्टर महाराष्ट्र, गोवा राज्याचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष बाब जामू नाईक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष बाब दीपक ढवळीकर, माचेर बशिल्ले जे तुमकां खास मेळपाक आयल्यात आनी रिक्वेस्ट करपाक आयल्यात ते सगळे भारतीय जनता पार्टीचे सरकारांतले, युतीचे सरकारांतले मंत्री, आमदार, नगरपालिकेचे अध्यक्ष, नगरसेवक, पंचायतीचे सरपंच, इतर सगळे मंडळी, पत्रकार बंधू आणि मोठ्या संख्येने उपस्थित फोंडा मतदारसंघाच्या मतदार भावांनो आणि भयणींनो, आजचा हो कार्यक्रम, ही सभा फक्त ही सभा न्हय तर म्हाका दिसता आमकां सगळ्यांक एक निर्धार करपाचो हो एक क्षण आसा. आणि म्हणूनच तुमचे सगळ्यांची उपस्थिती ही निश्चितपणे सांगता की आम्ही जे उतर फाटी दिले, भारतीय जनता पक्षाने आपले उतर पाळले. तुमच्या मागणीनुसार रवी नाईकाच्या कुटुंबातल्या मनशाक तिकीट दिवची म्हणजे रितेशाक तिकीट दिवची हे तुम्ही सांगिल्ले. भारतीय जनता पक्षान उतर पाळून ही तिकीट दिल्ली आसा आणि आज तेकाच लागून आमचे सगळे मंत्रिमंडळ, सगळे नेतेगण, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री खास करून तुमच्याकडे येयल्ले आसात. हे सांगपाक आम्ही आमचे उतर पाळा, फोंडेकारांनी तुमचे उतर तुम्ही पाळूंक जाय हे सांगपाक आज आम्ही येयल्ले आसा. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, भंडारी समाजाचे प्रेरणास्थान आणि गोयचे माजी मुख्यमंत्री, मंत्री स्वर्गीय रवी नाईक यांच्या निधनानंतर, आकस्मिक निधनानंतर ही झाली जी पोकळी आज निर्माण झाली, त्या पोकळेक भरून काढपाची संधी आमकां सगळ्यांक मेळिल्ली आसा. आणि म्हणून आमकां सगळ्यांक जी पोकळी रिकामी जाल्ली आसा, जागा रिकामी जाल्ली आसा, ती भरून काडपाचो प्रयत्न आणि तो प्रयत्न साकार करपाक आमी तुमचे कडेन सगळ्यां कडेन आयिल्ले आसा. ही पोटनिवडणूक जी आसा फक्त एक जागा जिखपा खातीर न्हय, जागा आमी जिखतले तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादान. परंतु आज जे सरकाराच्या विकासाच्या, आमच्या सगळ्यांच्या विकासा विरुद्ध सरकार जे जे कितें प्रयत्न करता विकासा खातीर, त्या आडोवपी जे कोण आसात, प्रत्येक विकास आड घालून, पांय घालून आडोवपाचें काम जे चल्लां गोंयांत, त्या विकासाक आनी ताचे विरुद्ध आमी सिद्ध जावपाक, स्थिर जावपाक, जी अस्थिरता निर्माण गोंयांत करतात ती अस्थिरता पयस करपाक ह्या सिटाची आमकां गरज आसा. हो सीट आमचो हक्काचो. फोंड्यात जो विकास जाल्लो आसा, म्हणजे पयलींचे सगळे वक्त्यांनी सांगला, चड वेळ हांव ह्या संदर्भात घेयना. 7 मुख्यमंत्री फोंड्यांक दिले, 7 आमदार फोंड्यांक दिले, तातूंत रवी नाईक हे मुख्यमंत्री तातूंतल्यान आशिल्ले. पूण 7 आमदारांची कारकिर्दी पळयात आणि रवी बाबाची कारकिर्दी पळयात. जे जे कितें प्रमुख विकास जो हांगा जाल्लो ताचो उल्लेख जाला, हांव परत दिगंबर बाबान ताचो उल्लेख केल्लो आसा. हो विकासाक सगळो महत्वाचो वांटो जो आसा तो बाब रवी नाईकाचो आसा. आणि म्हणून ताचे कार्याक आज मायकल बाबान सांगला, इतलेंच नाही, सुरवातेपासून 1967 पासून अविरत ह्या हितून रावन जे कितें कार्य तांचें आसा, तें कार्य हे सामान्य मनशाक, तळागाळाच्या मनशाक हात दिवन वयर काडप, मागीर तो मुणकार आसूनी, मागीर शेतकार आसूनी, आनी कोण आसूनी, ताचें जें कितें कार्य तें कार्य म्हाका दिसता गोंयकार केन्नाच विसरपाचें ना. आणि म्हणून आज आमकां सगळ्यांक हो जो खोटी आश्वासनां आनी हें सगळें दिवपाचें कार्य जें कितें चल्लां एक सिटाक लागून, आणि हे कार्य आमकां फुडें व्हरपाक लागून म्हाका दिसता आमी सगळ्यांनी
एकच आमच्याकडे पर्याय हो असा हांकां सगळ्यांक उत्तर म्हणजे 9 तारखेर येणारी निवडणूक रवी नायकाचो सुपुत्र बाब रितेश नायक हाका भरघोस मतांनी निवडून हाडप हे आमचे सगळ्यांचे कर्तव्य अशें आमी मानतात. आज म्हाका दिसता रितेश नायकाचेर आरोप करपाक काय ना, ताणें जे कितें कार्य केल्लें आसा तो इल्लोसो कमी उलयता हे सगळें आमी मान्य करूं नये, सगळे तेतून येना. पण इतलो आज्ञाधारक भुरगो आसा, इतलो शांत प्रवृत्तीचो भुरगो आसा, इतलो नम्र भुरगो आसा, म्हाका दिसता असो कॅन्डिडेट सोदल्यार आमकां मेळची ना. ताजें कार्य आहा जो ऑस्ट्रेलियाक शिकून तांणी इंजिनियरिंगची पदवी घेतली, ताचे नंतर जे इन्स्टिट्यूट फोंडा एज्युकेशन सोसायटीचे इन्स्टिट्यूशनचे फर्मागुडेर आसा, ताचें उत्कृश्ट प्रमाणे जे कितें चलोवपाचें काम ह्या हातून रवी नायक बाब थोडेशे मातशे मदीं हें आशिल्लें ताणें ताजो ताबो घेवन उत्कृश्टपणे तो चलयता. म्हणजे अनुभव कमी खंयच ना. म्युन्सिपाल्टीक नगरसेवक म्हणून काम केलें, नगराध्यक्ष म्हणून काम केलें आनी कितलोसो अनुभव जायो. पण ते काय उलोवपाक कांयच मुद्दे ना. म्हणजे तो खंय तरी अशिक्षीत आसा अशाच पद्दतीन सगळो अपप्रचार विरोधकाकडून चलता. हांव मान्य सुधीरबाब ढवळीकराच्या मना पासून हांव देव बरें करूं म्हणटा. ताणें सत्य परिस्थिती सांगली. आज जो कॅन्डिडेट आहा आमच्या विरोधात, भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, हो महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाक कडे ताणें सुधीरबाबान तांकां किंवा दीपक बाबान खूब ताका वयर काडिल्लो. पण आज तांच्या हातार तुरी दिवन तो दुसरे कडेन गेला फक्त तिकेटीक लागून. हो स्वार्थी मनीस आहा, हाचो विचार करा. आणि म्हणून स्वता हो खंय तरी पक्षाची हित कुशीन दवरलें, मोगो पार्टीक थंयच दवरली आणि आज कित्याक लागून गेला तर फक्त खंय तरी ताका आमदार जावंक जाय म्हणून. पण म्हाका दिसता फोंडेची जनता ही खंय तरी भुलची ना, हे सगळे विसरतले. आणि कित्या खातीर काम एक जे कितें तत्व आसा, त्या काही गोष्टी आहात ताचे भायर एक मर्यादा, ती मर्यादा आमी सगळ्यांनी पाळपाक जाय राजकारणात. आणि म्हणून ह्या सगळ्या खंय तरी जो मनीस स्वताच्या स्वार्थाचो विचार करता तो समाजाक केन्नाच खंय तरी बऱ्याक पावचे ना, हें खूब हातूंतल्यान सिद्ध केल्लें आसा. आनी म्हाका दिसता ह्याच खातीर प्रत्येक बुथाचेर आमचे भाजपाचे कार्यकर्ते हांव 2 दीस ह्या मतदारसंघाक वयता. खुबश्यो गोश्टी तातूंतल्यान कळिल्ल्यो आसा. म्हाका एकच बरें दिसता की आमचे सगळे भारतीय जनता पक्षाचे मोगोचे कार्यकर्ते हांणी भरपूर सपोर्ट दिवन आपूण काम करतात. तोंडान सांगना मत मारतले, परंतु आनी 4 मत एकटे प्रत्येक जण आनी मत एकटे करपाक आज सगळे कडेन वावरतात. आज गोंयची स्थिती आज हांव तुमकां सांगना, कारण खंय तरी एक आमदार आयलो कमी जालो म्हण तातूंतल्यान कांय जावची ना, फरक कांय पडची ना, आमचें सरकार खंय हालचें ना. आणि 2027 सुद्दां हांव ठामपणे सांगू शकता जो विकास ज्या केंद्रान जे कितें गोंयांक मदत करून जो काय गोंयचो विकास जाल्लो आसा, राज्य सरकारच्या मुख्यमंत्र्याच्या प्रयत्नान जो कितें गोंयचो विकास जाल्लो आसा, ह्या विकासाक आमी सगळे साक्षी आसात. आणि म्हणून राजकारण हे सामान्य मनशाक, तळागाळाच्या मनशाक वयर काडपाचें राजकारण हे भारतीय जनता पक्षान केलां. आणि म्हणूनच आमकां सगळ्यांक येणाऱ्या निवडणुकीक रितेशाक निवडून दिवचो. एकच गोश्ट सांगता, हांव काल खांडेपारा आशिल्लो आणि ह्या खांडेपारा गेले तेन्ना काय एक भुरग्यान म्हाका सांगलें, ताच्या घरान हांव गेल्लो, ताच्या आवय आनी तो भुरगो सांगतालो की कितेंय कराक एका मात निवडून दिवं नाका, म्हणून आमी आमच्या स्वताच्या हातूंतल्यान प्रचार करता कडेन हो मनीस जो आसा तो उतराचो न्हय म्हणून. खरोखर एक उदाहरण आमकां सगळ्यांक आयकुपा सारकें उदाहरण आसा. ताणें सांगलें की इतल्या तुजे कडेन आपूण खूब फावटी नोकरी केल्लो, आश्वासन दिल्लें, हें तें सारकें ती म्हाका सारकें सांगला दिसता म्हणटालो. आनी मागीर म्हणटालो की नोकरी मरे तुका फाल्यां दिता, विरोधी उमेदवार आतां म्हाका नोकरी तुमकां फाल्यां दिता. मागीर कोणाक तरी फोन लायलो, फोन कोणाक लायलो, स्वताच्या ड्रायव्हराक लायलो आनी तो अधिकाऱ्याक सांगता अमको भुरगो आहा ताका फाल्यां नोकरी दिवंक जायी. तूं नोकरी दिवपाक आमदारय ना, मंत्री ना, कोण ना, म्युन्सिपाल्टीक सुद्दां खंय तरी घेना. आनी अशें सांगून तुजी नोकरी जाली म्हणलो आपूण फाल्यां करता. दुसरे दिसा ताका फोन गेलो की ही जी आहा तुजी नोकरी जाल्ली आसा पेडे वाट. पयलींच बावडो गरीब, खंय तरी अन्नान्य दशा, ताणें जे कितें आशिल्ले पयशे आवय आनी भुरग्यान अन्नान पयशे जमयले, पेडे हाडले, सगळ्यांक वाटले. आनीक खंय नोकरेचो पत्तोच ना. तो भुरगो अक्षरशः जी आवय रडटली की आशे नाशिल्ले पयशे आमी पेड्यांक मोडले आनी आज आमच्या रडपाची पाळी येयल्ली आसा. म्हणून हाजो विचार आमी सगळे करुया. तुमकां कोण उमेदवार जाय, आयज संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सरकार तुमच्या फाटल्यान आसा, पक्ष फाटल्यान आसा, मोगो पक्ष फाटल्यान आसा. आनी विकासा खातीर आनी नोकऱ्या खातीर आमी सगळे प्रयत्न करता सगळे जनतेक दिवपाक लागून. आनी हाजे विरोधान एक उमेदवार, हांव तेजें नांव घेना, एक उमेदवार
अशा पद्दतीन खंय तरी समाजाक खंय तरी फटोवपाचे हातूंतल्यान येता आणि म्हणून शेवटी तो जसो रडलो दर हाका निवडून दिलो आमकां सगळ्यांक रडचें पडटलें हो विचार करात आनी देशाक भोवमतान निवडून दियात अशी तुमी कडेन प्रार्थना करता मागणी करता पळय 2 शब्द सोंपयता. भारत माता की भारत माता की. धन्यवाद श्रीपाद भाऊ. आज जे आम्ही सगळे हांगा जमिल्ले आसा किंवा फाटल्या कांय दिसां पासून जे दारादारान वचून मत दिया म्हणून आम्ही जे प्रयत्न करता सगळ्यांक सांगता ते आमचे उमेदवार रितेश रवी नाईक हांका निवडून हाडपा करता. निश्चितूच सगळ्यांकूच तांचे विचार आयकुपाची उत्सुकता आसतली. हांव विनंती करता आमचे उमेदवार भावी आमदार रितेश रवी नाईक हांका की तांणी आपले विचार सगळ्या मुखार दवरचे. भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा भाजपा मगो युतीचा. भारत माता की. नमस्कार. आज भाजपा आणि मगो ची प्रचार सभा जी हांगा आसा ह्या प्रचार सभेक आमचे ऑनरेबल चीफ मिनिस्टर महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस हांगा आसा. तशेंच आमच्या मदीं गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी ते हांगा आसा. तशेंच आमचे अध्यक्ष भाजपाचे दामू नायक सर, तशेंच MGPचे अध्यक्ष दीपक ढवळीकर, तशेंच आमचे मंत्री केंद्रीय मंत्री श्रीपाद नायक जे पॉवर मिनिस्टर जावन आसा केंद्रीय मंत्री, तशेंच सुदीन ढवळीकर पॉवर मिनिस्टर गोवा, तशेंच सुभाष वळकर WRD मिनिस्टर, तशेंच दिगंबर कामत POD मिनिस्टर, सगळे हांगा जमिल्ले आमदार आणि सगळे आमचे वांगडी कावन्सिलर, पंच, सरपंच आणि हांगा जमिल्ले मिडिया, प्रेस आणि हांगा सगळे जमिल्ले आमचे कार्यकर्ते आनी फोंड्याचे मतदार. आज इतले वर्सां हांवें पळयलां की हे फोंड्या मतदारसंघात 40 वर्सां सर आमचे रवी नायक म्हाजे वडील हांगा इलेक्शन लढटा, जिखता आणि ही प्रचार सभा आज जाता आणि आज ते आमच्या मदीं ना, खूब उणी भागता. आणि म्हाका याद जाता तेंची की सगळ्या इलेक्शनाक आमी हांगा फोंड्या बस स्टँडार तेंची सभा ते जेन्ना आमदार आसताले तेंची सभा जेन्ना ते इलेक्शनाक वताले ती प्रचार सभा हांगा जाताली. अशेंच खूब तुमी तुमचो प्रेम मोग तांकां दिलो. कित्येक वर्सां ते हांगा आमदार आशिल्ले, मुख्यमंत्री जाले गोंयचो विकास, फोंड्याचो विकास त्यांनी केलो. आणि हे विकास करता आसतना हांव आनी म्हाजो भाव दोगी जाण आमी ल्हानपणाच्यान तेंचे बरोबर आशिल्ले. आणि आमी जेन्ना घराघरान आमी पत्रकां वाडटाले, तशेंच आमी ते वोटर स्लीप वाडटाले घराघरांनी, तेन्नाच्यान आमच्या घरा हो माहोल आशिल्लो. आणि तेच्या नंतर आज आमी दोगे हांव कावन्सिलर जालो, चेअरपर्सन जालो. आणि हे तेंच्या बरोबर त्यांनी जे आमकां शिकवण दिली की तुमी डिसिप्लीन रावपाक जाय, टायमार खंय वचपाक जाय आणि ग्रावंडेड आसपाक जाय. आणि तुमी डायरेक्ट केन्नाच आमदार जावपाक जायना, तुमी पयलीं ग्रावंडार काम करपाक जाय, कावन्सिलर जावपाक जाय, कितें पंच जावपाक जाय, हे तेजे सदांच आमकां ते सांगताले. आणि हांव कावन्सिलर जालो आणि तेच्या नंतर हांव जेन्ना चेअरपर्सन जालो तेन्ना ते कृषी मंत्री आशिल्ले. त्यांच्या मार्गदर्शनान हांवें फोंड्या भितर आमी खूब काम केली. डॉक्टर प्रमोद सावंत यांचे आमकां सदांच सपोर्ट आसतालो. आणि आज आमी फोंड्या भितर जे आमी हो पार्क जो तुमकां दिसता जो काम सुरू जालें 5 कोटीचो प्रोजेक्ट, आणि तशेंच आमची लायब्ररी बिल्डींग आतां येतली तेजे आमचे ड्रॉइंग जावन तेजे आतां टेंडर जातले. आमचो फिश आनी व्हेजिटेबल मार्केट तोय आतां आमचो टेंडर जावन वर्क आउट जाला. आणि असे वेगळे वेगळे जे MLA फंडांतल्यान जे आमी ओपन स्पेसीस खूब डेव्हलप केली. जेन्ना म्हाका दिसता हांव चेअरपर्सन जालो, हांव आनी म्हाजे वडिलान आनी सगळे वांगडी आमचे कावन्सिलर तेंचोय सपोर्ट जाय पडटा. जेन्ना आमी कावन्सिल रेजोल्युशन घेता तशें पंचायत मेंबर, सरपंच तेंचोय आमकां पाठिंबो जाय पडटा. त्यांनी सुद्दां पाठिंबो दिवन वेगळे वेगळे जे ओपन स्पेसीस डेव्हलप जावना आशिल्ली भुरग्यां खातीर ते खेळपाक वॉकिंग ट्रॅक हे सगळे आमी डिसेंट्रलायज केले. एकूच कडेन वचपाक जायना, गर्दी जावपाक जायना, ते आमी
केले. CSR फंडांतल्यान सुद्दां आमी खूब अशी पार्क्स डेव्हलप केली. सो हे धेडीचे विजन खूब आशिल्ले. आनी आज तुमी पळयला जे बायपास ते तेन्ना म्हाका याद आसा आमी वारखणे तूं आमकां घेवन वतालो म्हाका रॉय आनी आपूण उबो रावन बायपास करून तो जो हो केला वारखणेचो म्हाका याद आसा ते थंय उबे रावन करून घेताले. सो अशें तेंचें विजन आशिल्लें खूब फुडें फ्युचर विजन. आनी हे लायब्ररी सुद्दां तेंचें विजन कित्याक की भुरगे जे प्रोफेशनल इंजिनियरींग कॉलेजी वता, मेडिकल कॉलेजी वता, 12वी वता, GPSC, IPS, IAS ऑफिसर जावपाक सोदता तांकां ही लायब्ररी जाय. कित्याक रिफरन्स बूक जे एक बूक खूब एक्सपेन्सीव आसता. सो बाकीचे रिफरन्स बूक हे लायब्ररी मेळपाक शकता. आनी फोंड्या तालुक्यांत ही बरी लायब्ररी जावपा खातीर तेणी हो जो हेल्थ मिनिस्ट्री कडेन हो जो ती हेल्थ सेंटर आशिल्ले ते आर्ट एंड कल्चराक तेणी फाटी लागून तो हेल्थ आर्ट एंड कल्चराक ट्रान्सफर जालो आनी तेजें काम चालू आसा, तेजें ड्रॉइंग चालू आसा. आमी ते सदांच फॉलोअप घेताले. सो म्हाका दिसता की हे सगळे कार्य तेंचे म्हाका याद जाता आनी म्हाका खूब तेंची जी जी काम आमकां सांगताले ते बसून म्हाका कितें कितें सांगता कशें वचपाक जाय, कशें करपाक जाय काम, कशें फॉलोअप करून घेवपाक जाय. सो हांव एज अ चेअरपर्सन आसतना सुद्दां हांवें खूब फॉलोअप केला. हें कितें काम फॉलोअपा शिवाय जायना. तूं कितलो हांव आतां चेअरपर्सन आशिल्लो पूण आमी तें फॉलोअप करताले काम. सो तुमकां हांव सांगता की जी कामां आतां जाता ती अशी इजी जायना. तेका खूब फॉलोअप आसता. हॉट मिक्स रोड आसूं कसलेंय काम आसूं जें आतां आमी आमच्या वार्डान करता ते सगळें हाका फॉलोअप जाय पडटा. तेका प्रोसेस आसता. सो आमी हे हातूंतल्यान खबर आसा आमकां आनी आमी हातूंतल्यान वयर आयल्या तशेंच आमकां सराचें मार्गदर्शन मेळ्ळां. सो आज आमी 20-21 दीस आमी आतां घरान पावला. आमचे कार्यकर्ते, आमचे आमदार, मंत्री डॉक्टर प्रमोद सावंत म्हाका 30च्या वयर कोपरा सभा घेतली. आमच्या ऑनरेबल दामू नायक सरांनी खूब कोपरा सभा घेतली, आमदारांनी घेतली, घरा भोंवले आनी आमचे कार्यकर्ते आनी आमचे वेगळे आमचे गोवा स्टेटीचे वेगळे कार्यकर्ते हांगा आयले आनी आमी एक फॅमिली शी आमी हांगा कार्य केला आनी हेंचे आमकां फळ निश्चित मेळटले. हो आमी कमळ हांगा फुलयतले दुसरे फावट आनी हे खूब मतांनी आमी विजय निश्चित आसा. खूब मतांनी आमी जिखतले, हातूंत कांयच दुबाव ना. पूण आमकां ही मार्जीन मोठी जाय म्हणून आमी आज सगळे हांगा वावुरता. आनी म्हाका खूब बरें दिसलें की आमी सगळे मंत्री, आमदार, आमचे सगळे भागांतले कार्यकर्ते फोंड्या आयले. आमचे कार्यकर्ते मोटिवेट जाले आनी आमी सगळे हे हार्डवर्क केला. आतां फक्त फाल्यांचो एक लास्ट दीस आसा, 9 तारखेर मतदान आसा. तुमकां रिक्वेस्ट करता सगळ्यांनी तुम्ही पयलीं वचून मतदान करचें, फॅमिली घेवन वचचें. मागीर तुमी शेजाऱ्या पाजाराक सांगा बेगीन मतदान करा, 12 पयलीं करा. कित्याक वत खूब आसता. मागीर एकदां तूं सकाळीं मतदान केलें मागीर तुमी फ्री खंय वचपाक. सो म्हाजो सिरियल नंबर 3 हेजेर म्हाजें कमळाचें बटन जो BJPचो आमचो भारतीय जनता पार्टीचो कमळ हेजेर तुमी बटनाचेर प्रेस करतले आनी म्हाका बहुसंख्य मतान जिखून दितले ही आशा दवरता. आनी तुमकां इतले मोठ्या संख्येन तुमी आयले तुमचे आभार मानता. धन्यवाद. रितेश नाइक तुम आगे बढ़ाओ. रितेश नाइक तुम आगे बढ़ाओ. जिंकतले रे जिंकतले. जिंकतले रे जिंकतले. रितेश नाईक एक स्वतः कार्यकर्ता, काउन्सिलर आणि चेअरपर्सन आणि आता विधानसभेच्या निवडणुकीक उमेदवार. हो जो प्रवास असा हो प्रवास सतत ते यशस्वी जायत आसा आणि आतांय मी निश्चितच आजची सभा आणि लोकांचा रिस्पॉन्स पळोवन सगळ्याकूच विश्वास असा की तुम्ही निश्चितच जिंकतले. धन्यवाद. हाच्या नंतर ज्यांच्या खांद्याचेर पक्षाची धुरा आसा, गोंयच्या स्टेटीची धुरा आसा, एक्स-MLA आणि एक्स-MLA फातोर्डा मतदारसंघ, त्याचप्रमाणे जे भारतीय जनता पार्टी सगळ्याक खबर आसा कॅडर बेस्ड ऑर्गनायझेशन, भारतीय जनता पार्टीचे संघटन मजबूत करपाची ज्यांचेर जबाबदारी आसा ते आमचे अध्यक्ष दामोदर नाईक हांकां विनंती करता की तांणी आपलें उलोवप करचें.
भारतीय जनता पार्टीच्या फोंडा मतदारसंघाच्या या पोटनिवडणुकीक आमचे मदीं हजर आसात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, जांकां सगळे महाराष्ट्र देवा भाऊ ह्या नांवान वळखता अशे देवेंद्र फडणवीस जी. आपलं फोंड्याच्या वतीनच नव्हे तर भारतीय जनता पार्टीच्या पूर्ण गोव्यातर्फे हार्दिक स्वागत. आमचे यशस्वी लाडके युवा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत, आमचे केंद्रीय मंत्री श्रीपादजी नायक उर्फ भाऊ, आमचे बरोबर आसात आमचे सहकारी साथी भाजप आणि मोगोच्या युती आसा, या अशा भक्कम या अशा युतीन आम्ही आज ह्या पोटनिवडणुकीक फुडें वतात. आणि ते म्हटल्यार सुदीन ढवळीकरजी, दिगंबर कामतजी, त्याच बरोबर आमचे बाब मायकल लोबो, गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, आमचो विरेंद्र ढवळीकर, हांगसर आशिल्ले माचयेवेले सगळे मानेस्त, म्हणजे सगळीं नांवां घेवपाक गेल्यार वेळ जातलो आनी हांव वेळा कडेन परत परत पळयतां. तरी पण एक खूब जाण जे रती महारथी सगळे वयर बशिल्ले आसा, अशे पंच, सरपंच, कावन्सिलर, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, हांगा जमिल्ले सगळे प्रमुख कार्यकर्ते, पत्रकार बंधू भगिनीनो, सगळ्यांक तुमकां नमस्कार. आज 6 एप्रील भारतीय जनता पार्टीच्या दृश्टीन एक सगळ्यांत व्हडलो महत्वाचो दिवस. आयच्या दिसा 6 एप्रील 1980 ह्या दिसा भारतीय जनता पार्टीची स्थापना जाल्ली, जाका आज आमी 47 वर्साचो जो दिवस आसा तो स्थापना दिवस आमी मनयता. आमी 46 वर्सां पूर्ण केली आणि ह्या भारतीय जनता पार्टीचो रथ जो जनसंघ 1951 पासून सुरू जाल्लो जनता पार्टी जाली आणि ताजे नंतर 6 एप्रिल 1980 पासून भारतीय जनता पार्टी या नावान कमळ या चिन्हान आमी जे फुडें वचत आसा ते आज आमी हांगा तुमचे कडेन परत एकदा मागपाक आयल्यात की भारतीय जनता पार्टी आनीक इतली घट करात, जे नरेंद्र मोदीचे विकसित भारत, नरेंद्र मोदीचे आत्मनिर्भर भारत, डॉक्टर प्रमोद सावंताचे स्वयंपूर्ण गोंय साध्य करपाक तुमच्या सगळ्यांचो साथ जाय हें मागपाक विनंती करपाक लागून आमी हांगा आयिल्ले आसा. 47 वर्सां हो पक्ष हांगा इतले पर्यंत जो जाला तो 47 वर्सां तो असो सहज जालो ना. अनेक लोकांनी तातूंत भितर त्याग केल्ले आसा, समर्पण केल्लें आसा. समर्पण म्हणल्यार कितें? सादें सुदें न्ही. त्या अनेक लोकांनी त्या वेळाचेर गाडयो ना, घोडे ना, कांयच ना. त्या वेळाचेर फक्त ते एक लेंगो घालून आयले आणि सगळे हातूंत भितर भोंवताना सायकलीन भोंवताले, बसीन वताले, रेल्वेन वताले. आज तरी प्रत्येकाकडे मोबाईल आसा, गाडी आसा, घोडो आसा. खंय तरी वतली जाल्यार गाडयेन कोण तरी 4 जाण बसून वता. त्या वेळाचेर कांयच नाशिल्ली, साधनां नाशिल्ली. त्या साधनाच्या नासतना सुद्दां लोकांगेर एक 4 चपाती आसा त्यो एक सुके चपाती बांदून पोटलीन घालून बोटव्यान घालून तांच्यांनी काम करून हो पक्ष येदो व्हडलो जालो. त्या पक्षाक आज 15 कोटी मेंबर, 2 कोटी एक्टिव्ह मेंबर जाल्ले आसा. त्या पक्षाक जर जाणी जाणी योगदान दिलां तांकां सगळ्यांक आज आदरांजलीचो दिवस आसा, तांकां याद करपाचो दिवस आसा. आज आनी एक आमी मागतात. आज हजारोने संख्येन आमचे आमदार जाले, हजारोचे संख्येन आमचे खासदार जाले, हजारो पंच जाले, सरपंच जाले, कावन्सिलर जाले. आमकां आनीकय जाय, कारण एक व्हडलें स्वप्न आसा. नरेंद्र मोदीजींचें स्वप्न आसा विकसीत भारत. सादें स्वप्न न्ही तें. त्या स्वप्नाचो पाठपुरवठो करपाक आतां फाटले 10 वर्सां ज्या पळय सुरवात जाल्या त्या 11 वर्सां सगळे जादू गेल्लो आसा. गोंयच्या राजकारणात मनोहर पर्रीकाराचें नांव घेतले शिवाय फुडें वचपाक शकना म्हणल्यार शकना. पण त्याच वेळाचेर गोंयचे हातून उदरगत करतना सामान्य मनशाच्या, बहुजन समाजाच्या हातून अनेक स्किमींनी जो पक्ष भितर घराघरान रुजलो तो भारतीय जनता पार्टी आसा. त्या भारतीय जनता पार्टीक हांव मत मागपाक आयिल्लो आसा. कोणें सांगचें हांगा जाहीर रित्या. काँग्रेसच्या काळ आसतना एक तरी अशी स्कीम आशिल्ली रेजिड्युअल, जाका म्हयन्यान घरान कितें तरी उत्पन्न येतालें. आज ते सगळे जर येता आणि तो वारसो फुडें व्हरपाचें काम दोतोर प्रमोद सावंत जर करीत आसा, ताका परत एकदा साथ दिवपाची जर आसा जाल्यार आमकां रितेश रवी नायक होय आमकां सीट तितलोच गरजेचो आसा, इम्पॉर्टंट आसा. 33 सिटां आमची आसात. आमकां एकय सीट कमी नाका. कित्याक तर नाका? जाल्यार आमकां बलशाली भारत करपाचो आसा. आमकां धडे वयले मेरे वयले नाका. गेल्या टायमार अनेक वर्सां जाली आमी प्रयत्न करीत आसात या फोंडा शहरान भितर कमळ फुलोवपाचें. रवी नायकाच्या रुपान हांगा पयल्याच वेळा काठार जायना काय पण कमळ फुललें. तें आतां बहुमतान निवडून दिवपाचें काम तुमचें आमचें आसा आनी तें आमी करतले. हो संकल्प घेवपाक आमी हांगा आयिल्ले आसा. आमी हो संकल्प घेवन या. सगळे मानेस्तांनी सर्गेस्त रवी नायकाच्या संदर्भात सगळे गोष्टी उलयल्ले आसा. हांव परत रिपीट करना. खरोखरच
आयज इतले सरी वर्सांनी म्हाका दिसता एक 60 वर्सां जातली जेन्ना सुदीन ढवळीकारान उल्लेख केलो त्या वेळाचेर 1967 सालांतल्यान आतापर्यंत जर हिशोब केलो जाल्यार 60 वर्सां जाली. पर्व कितली गेली पळयात. ह्या एक न्ही 5 तप जाले. 5 तपान भितर ह्या फोंडेच्या हांगासरल्यान माननीय सर्गेस्त रवी नायक हांचें नांव घेतले शिवाय किंवा ते हांगा असले शिवाय एकय सभा जाली ना. पण आज ही पयली सभा जाता त्याय वेल्यान पळयता तुमचे कडेन पळयतात. हांवें इतलें सगळें केल्लें आसा पण हें सगळें फुडें व्हरपा खातीर आपल्यान सगळं मार्गदर्शन हांवें रितेश नायकाक दिल्लें आसा. त्या रितेश नायकाक तुमी निवडून हाडात आनी फुडल्या 8 म्हयन्यांत उरिल्ली सगळीं कामां आसा ती पूर्ण करून परत एकदां दाखोवन दिया की हांवें घेतिल्लो संकल्प हो रवी नायकान केल्ले संकल्प आसतले. फोंडेचो विकास आसतलो, बहुजनाचो उद्धार आसतलो. तो करपाक लागून आमकां भरभक्कम अशें साथ जाय. आनी हो साथ दिवपाक आयज तुमी कितेंय म्हणात बरोबर आयज मोगोचे सुद्धा आमचे बरोबर आसात. मोगोचो साथी आसा. भाजपा आनी मोगो युती मेळून हो आमी सगळे फुडें व्हरतले. ह्या संकल्प आयच्या दिसा आमी करया. भारतीय जनता पार्टीचो आयचो दीस तुमच्या आमच्या खातीर आमच्या कार्यकर्त्यां खातीर सगळ्यांक एक प्रेरणादायी आसा. उर्जा दिवपाचो आसा. समर्पणाचो दिवस आसा. तो आमी एक संकल्प घेवन हांगसरल्यान वतले. रितेश रवी नायक येता त्या 9 तारखेक कमळाचेर सकयल 3 नंबराचेर बटन आसा. ह्या वटेन त्या वटेन पळयनासतना आमी ताका त्या बटन चिड्डितले. आनी रितेश रवी नायक आतां पळय काय बरो उलयलो, सुंदर उलयलो. लोकांक कितें थोड्यांक कितें आसता ते एक व्हॉट्सएप मेळ्ळ्या त्या व्हॉट्सएपाचेर ते मे करून आनी कितें कितें करून नाका जाल्ले उलयता. सुशिक्षीत आसा तो, ताज्या पेक्षा चड तो शिकला तरी आसतना सॉफ्ट स्पोकन गोड उलोवपी. हांवें पळयलां हांव ताचे बरोबर भोंवतालो. आतांच्या अर्दे लोक तर भुरगीं जाणट्यांक पळयता की बँडूच जायनात. फाटीन कितें तरी आयिल्ले भशेन हो पूर्णपणे 90 अंशान भितर बँड जावन पांय पडपी सुसंस्कृत भुरगो हांवें पयले फावटी पळयता की इतले हातून भितर सगळें जाल्लो असो रितेश रवी नायक. आमकां अशे संस्कारूय जाय, आमकां अशें काम करपी जाय. जांकां स्वप्न आसा ते स्वप्न घेवन फुडें वचपा खातीर तुमकां सगळ्यांक परत एकदां मन काळजांतल्यान आवाहन करता, विनंती करता, रिक्वेस्ट करता की 9 तारखेक आमकां प्रचंड मतान रितेश रवी नायक हांकां निवडून दिवया आनी विधानसभेन मागीर ताची आमी कामगिरी पळोवया. आनी त्या तातूंत भितर फोंडेचो विकास आसा तोच करतना भितर डॉक्टर प्रमोद सावंताच्या फुडारपणा खाल संपूर्ण गोंयचो विकास हो करतना विकसीत भारताचें स्वप्न पूर्ण करपाक आमी फुडें या. जय गोवा, जय गोमंतक, भारत माता की. नेटान मातशें जावनी. भारतीय जनता पार्टीचा वंदे. रितेश नाईक तुम आगे बढ़ो. देव बरें करूं. धन्यवाद दामूबाई. हाजे नंतर आमच्या मदीं आसा एक डायनामिक यशस्वी गोंयचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत. मनोहरभाई तांचें निधन जाल्या नंतर यंग एजीचेर मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी आयली, विधानसभा गाजयली. इतलेंच न्ही, ताज्या नंतरची निवडणूक यशस्वीपणे लढोवन दुसऱ्यांदा मुख्यमंत्री जाले आणि गोंयच्या विकासाचो जेणे ध्यास घेतिल्लो आसा अशे आमचे डायनामिक मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हांकां विनंती करता की ताणें आमकां मार्गदर्शन करचें. डॉक्टर प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो. अरे गोवा का मुख्यमंत्री कैसा हो? भारतीय जनता पार्टी भारतीय जनता पार्टी आणि मोगो युतीच्या ह्या बायपोल इलेक्शनाच्या सभेक आमच्यामध्ये उपस्थित असतात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी, आमचे केंद्रीय नेते पार्टीचे अध्यक्ष बाप दामू नाईक, भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ आणि केंद्रीय नेते श्रीपाद भाऊ नाईक, MGPचे नेते बाप सुदीन ढवळीकर, आमचो कॅन्डिडेट बाप रितेश रवी नाईक, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे आमचे मंत्रीगण, सगळ्यांची हांव नांवां घेयना. फोंड्याचे प्रथम नागरीक बाप विरेंद्र ढवळीकर, कुर्टीचे सरपंच बाप नावेद तळशीदार, व्यासपीठाचेर आशिल्ले बाकीचे सगळे पंच, सरपंच, कावन्सिलर, आमचे सगळे नेते, व्यासपीठाच्या समोर आशिल्ले म्हजे पत्रकार भाव आनी भयणांनो, आनी फोंड्या मतदारसंघातल्या तमाम कार्यकर्ता भाव आनी भयणांनो, सगळ्यात पयली पार्टीच्या स्थापना दिनाच्यो तुमकां हांव खूब खूब शुभेच्छा दिता. आज 47वो भारतीय जनता पार्टीचो स्थापना दिन. आमी 9 तारखे दिसा निवडणुका आसा आनी 9 तारखेच्यो निवडणुका
हा म्हज्या भाशणांतल्यान हांवें परत परत सांगलां, रवी नायकाक खरी श्रद्धांजली केन्ना मेळटली तर रवी नायकाक खरी श्रद्धांजली 9 तारखे दीस आमी कमळाचो बटन दाबतले तेच दिसा श्रद्धांजली मेळटली. त्या खातीर आमी ती खरी श्रद्धांजली तांकां दिवपाक जाय म्हणून हांव तुमकां रिक्वेस्ट करपाक आयलां. फोंडेची ही जाहीर सभा आसा आनी देवेंद्रजी हांगासर आयल्या हे मोदीजीक कळपाक जाय म्हणून म्हाज्या बरोबर मातशे नेटान दोनूय हात वयर करून घोशणा दिवच्यो सगळ्या जाणांनी. भारत माता की वंदे. भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो, देवेंद्र जी आप आगे बढ़ो. फाटले 10-12 दीस कंटिन्युअसली फोंडेच्या 45 बुथाचेर हांव एक उत्साह पळयतां आनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आनी सबका प्रयास ह्या हातूंतल्यान हिंदू मुस्लीम कॅथलीक सगळे जाण मोठ्या प्रमाणात भारतीय जनता पार्टीचो प्रचार करता आसतना आमकां दिसता. आनी म्हणून तर ह्या निवडणुका कोणाक म्हत्वाची आसा? ही निवडणुका फोंडेकारांक म्हत्वाची आसा. ही निवडणुका गोंयच्या दृश्टीन म्हत्वाची आसात, बट चड इम्पॉर्टंट कोणाक तर ती फोंडेकारा खातीर. उरता उरल्या आमकां 9 म्हयने. आमी जसं म्हणटा की प्रत्येक मतदारसंघाचो विकास करपा खातीर 100 कोटी रुपया आमी इयरमार्क केल्या आनी ते 100 कोटी रुपया फोंडेकारा खातीर आनी कुट्टी खातीर आमकां 100 कोटी रुपया खर्च करपाक जाय. ती डेव्हलपमेंट कामां करपाक जाय, त्या खातीर म्हत्वाची आसा. आमी ह्या अंत्रुज महालांतल्या सगळ्या देवदेवतांक याद करता आनी सातत्यात फोंड्या सिटी इज अ टाउन ऑफ टेम्पल म्हणून वळखली वता. आनी हेच टाउन ऑफ टेम्पल आमी पळयता की ती एड्युकेशन सिटीत कन्वर्ट जाली. तुम्ही मुद्दाम जर फोंडेकार पळयशात KG to PG आनी KG to प्रोफेशनल एड्युकेशन आज आमच्या फोंड्यात अवेलेबल आसा. जावं ती GVM कॉलेज, जावं ती रवी नायकाची PS कॉलेज, जावं तांची फार्मसी कॉलेज, आमच्या इंजिनियरिंग कॉलेजीसचे सगळे फार्मागुडी हांगासर आसा. आनी आतां नव्यान आमी IIT जी आसा ही फार्मागुडी वयल्याच कॅम्पसात आमी एस्टाब्लिश करता, म्हणजे फोंडेकारा खातीर ती सगळ्यात लागची जातली. देशातली 4थी नॅशनल फॉरेन्सिक सायन्स कॉलेज आमी फोंड्यांतल्या कुट्टी हांगासर एस्टाब्लिश केली. हे फोंडेकारा खातीर अभिमानाची गजाल आसा. आनी नव्यान जावपी वेटरनरी कॉलेज ही बी आमी कुट्टीत एस्टाब्लिश करता. ही फोंडेकारा खातीर तितकीच म्हत्वाची आसा. म्हणून तर फोंड्या सिटी ही एड्यू सिटी म्हणून वळखली वतली. हांगासर IIT आसा, ITI आसा आनी प्रोफेशनल कॉलेजी आसात. विचार करात की इतक्या मोठ्या प्रमाणात कॉलेजी आयल्या उपरांत ह्या पूर्ण सिटीचो एक नवीन चेहरो आमकां पळोवपाक जाय. बाब रवी नायक हांच्यांनी पळयल्लें विजन म्हणजे हांव फाटल्या 7-8 म्हयन्याच्या भितर फोंड्यांत खूब फावटी आयलो. तांच्यांनी केल्ले विविध प्रकल्प, मागीर तांच्यांनी केल्ले कृषी भवनाचो प्रोजेक्ट आमी पुराय करून उक्तावण करपाक शकले. तांच्यांनी डेव्हलप केल्ली लायब्ररी थोड्या दिसाच्या भितर आमी तिजेय उक्तावण करतले. तांच्यांनी पळयल्लो नवीन मार्केट प्रकल्प ताजोय फाउंडेशन स्टोन आमी घातला, तोय पुराय करतले. आनी फोंड्या खातीर एक सस्टेनेबल डेव्हलपमेंट जे आमकां पुराय करपाक जाय. कुर्टी आनी खांडेपार हांच्या खातीर कचऱ्याचो प्रकल्प आसतलो, कुर्टीची ग्रामपंचायत आसतली किंवा खांडेपार भागात भुरग्यांक खेळपा खातीर ग्राउंड आनी पार्किंग एरिया आसतली किंवा जॉगर्स पार्क आसतले. हे प्रकल्प म्हणून आमी म्हटलां की आमी रितेश नायक हाचो जाहीरनामो दिता आसतना तुमकां 7 गजाली सांगल्या. त्या 7 गजालींत महत्वाची गजाल जी आसा ती आमी ID हॉस्पिटलाक डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलाचो दर्जो दिता हे आमी निश्चितच केल्लें आसा. आनी त्याच बरोबर फोंड्यांतली पुराय उदकाची समस्या सोडोवपा खातीर आमी पुराय म्हणजे तांच्यांनीच फाटलो जो प्रोजेक्ट तांचो फुडें व्हेल्लो की कुट्टी भागातली पुराय पायपलायन चेंज करून नवीन पायपलायन घालपाची हाका फायनान्शियल सँक्शनींग बी म्हाज्या कार्यकाळात दिला. त्या खातीर तुमी विश्वास दवरात, म्हाजेर विश्वास दवरात किंवा पुराय फोंड्या मतदारसंघाची जबाबदारी ज्या दिसा रवी बाब नायक गेले त्याच दिसा हांवें सांगलेलें की फोंड्यांतल्यो सगळ्यो समस्या सोडोवपाची जबाबदारी मुख्यमंत्री ह्या नात्यात म्हजी आसा आनी हांव कंटिन्युअसली सोडयत आसा. 27 पर्यंत भारतीय जनता पार्टीचें सरकार बदलपाचें ना आनी 27च्या उपरांतूय बी बदलपाचें ना. डबल इंजिनचें सरकार आसतलें.
माननीय मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल परत एकदा डबल इंजिनचे सरकार गोंयांत आमी हाडटले हे गोंयकारांक आनी समेस्त फोंड्याकारांक खबर आसा. म्हणून फोंड्याकारांच्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आणि ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट करपा खातीर विविध प्रकल्प आमी सातत्यात फुडें व्हरत आसा. म्हणून हांव तुमच्या कडेन मागपाक आयलां, हे फावटीचे मत कित्याक? हे फावटीचे मत रवी नायक हांकां श्रद्धांजली दिवपा खातीर. हे फावटीतले फोंड्यांतले मत कित्याक? तर हे फावटीतले फोंड्यांतले मत म्हजें घर हे घर कायदेशीर करपा खातीर आसा. तुम्ही मुद्दामून पळयात, म्हजे घर ही योजना आमी हाडल्या. हय की 2014च्या 15 वर्सां पयलीं रावपी, मागीर तो मुणकार आसतलो किंवा तो कोमुदाच्या जागेत रावपी आसतलो किंवा तो गव्हर्नमेंटच्या जागेत रावपी आसतलो किंवा रुखाच्या अंतर्गत आपल्या स्वताच्या प्रॉपर्टीत रावपी आसतलो, ताजे घर कायदेशीर करपा खातीर. मागीर ते घर हिंदूचे आसतले, मुस्लिमाचे आसतले, कॅथलिकाचे आसतले, अरे ते घर गोंयकाराचे आसतले. ते घर कायदेशीर करपा खातीर आमकां तुमचें मत जाय. आनी म्हणून तर फोंड्याकारांक सांगपाक आयला हांव की तुमी म्हजेर विश्वास दवरात की फोंडेचो विकास करपा खातीर बाब रितेश रवी नायक हाका विधानसभेत धाडात आनी पुराय फोंड्याचो विकास जो आसा हो कशा पद्दतीन करता तो पळयात. आमकां खबर आसा, म्हाका विरोधकाचेर उलोवपाचें ना. कोण तरी झाडू मारता तांकां मारूं न्ही आनी कोण तरी उडयो मारता तांकांय मारूं न्ही. म्हाका तितूर वचपाचें ना. आमी कितलींशींच कामां पुराय गोंयभर मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल पुराय गोंयचो विकास हो आमी फाटल्या 12 वर्साच्या कार्यकाळात पळयला. आमी सगळ्यांनी मोपा इंटरनॅशनल एअरपोर्ट पासून तो अटल सेतू तिसरो आणि जुवारी भुज दुसरो आणि मनोहर पर्रीकर बायपास काणकोणा आसलेलो, गालजीबाग, माशा आणि तळपण ह्या न्हंयचेर बांदलेलो, जेका 1.5 वर लागताले तितूर आज आमी 5 मिनटांनी वता. हे प्रोजेक्ट आमी सगळ्यांनी पळयल्या. बांबोळेचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलूय आमी पळयला आणि आग्वादचो जेल म्युझियमूय आमी पळयला. बट हे सगळें सांगता आसतना फोंडेच्या विकासा खातीर जावपी हांगासल्यो युनिक कॉलेजीस आसतल्यो आणि फर्मागुडीचेर जावपी छत्रपती शिवाजी महाराजांचो म्युझियम वो फोंड्या खातीर एक आकर्शणाचो म्युझियम आसतलो. पुराय गोंयांतलो येवपी टुरिस्ट वो फोंड्यात येयल्या शिवाय रावचो ना. अशा पद्दतीचो छत्रपती शिवाजी महाराज हांचो आकर्षक म्युझियम आमी फर्मागुडी त्यांच्या पहिल्या किल्ल्याचेर आमी बांदीत आसा. हे आमकां सगळ्या जाणांक याद दवरपाक जाय. म्हणून आमी म्हणटा तसो पुराय इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आमी सातत्यात करता. हय, आमकां चिंता आसा. आमकां चिंता आसा युवकांची, आमकां चिंता आसा महिलांची, आमकां चिंता आसा शेतकऱ्यांची आणि आमकां चिंता आसा गरीब कल्याण जनतेची. म्हणून तर आमचे सरकार हे 4 पिलराचेर चलता. युवा शक्ती, नारी शक्ती, किसान शक्ती आणि गरीब कल्याण. आणि म्हणून युवकांच्या खातीर हय नोकरेची चिंता आमकां आसा. म्हणून सरकार येता त्या ह्या 8 महिन्याच्या भितर आमकां चिंता ग्रॅज्युएट आणि त्याच्या वयल्या भुरग्यांची आसा. स्टाफ सिलेक्शन आणि पब्लिक सर्व्हिस सिलेक्शन हाच्या मार्फत 2,500च्या पेक्षा चड नोकऱ्यो ह्या हातूंतल्यान भरतले. बट त्याच बरोबर 12वी जावन किंवा अंडर ग्रॅज्युएट उरल्या ह्याय भुरग्यांची चिंता म्हाका आसा. म्हणून आमच्या ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशनांतल्यान 2,500च्या पेक्षा चड नोकऱ्यो ज्यो आसा ह्यो ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन ह्याय माध्यमांतल्यान भरतले. युवकांक स्किलिंग, रिस्किलिंग आणि अपस्किलिंग करपा खातीर आमी आमच्या ITयात नवीन कोर्सीस सुरवात केल्या आणि त्या माध्यमांतल्यान 28 नवीन कोर्सीस हे आमी दिता आसतना तांकां टुरिझम आसतलें, हॉस्पिटॅलिटी आसतलें, प्रायव्हेट सेक्टरांत तांकां कशा पद्दतीन नोकऱ्यो मेळटल्यो हे आमचें सरकार हे कटाक्षान पळयत आसा. आणि प्रत्येकाक नोकरी दिवप आणि जर ताका नोकरी मेळिना आसत जाल्यार त्यांनी सेल्फ एम्प्लॉयमेंट सुरू करप. म्हणून EDCच्या मार्फत ADIचे सेंटर हे आमच्या सरकारात सुरवात केला. आणि ताकाच लागून प्रत्येक युवकाक एक तर स्वताचो एम्प्लॉयमेंट नाजाल्यार नोकरी हे म्हणजे सरकार हे प्रायोरिटी दितले हे हांव तुमकां सगळ्या जाणांक सांगता. दुसरे मळाचेर आमी पळयता की आज आमी पयले फावटी बाबदामू नायक उलयता आसतना सांगले की प्रत्येक स्कीम, प्रत्येक येवजण ही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात सुरुवात जाल्या. मनोहरभाईन सुरू केल्ली गृह आधार, लाडली लक्ष्मी आणि DSSY स्कीम ही आज दर महिन्याच्या 10 तारखेक न चुकता तुमच्या अकाउंटाचेर पावतले. फाटले उरलेले 4 महिन्याचे पैसे सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या अकाउंटाचेर 1,500 रुपया जे आहा 4 महिन्यांच्या डिफरन्सच्या सहित 6,000 रुपया त्यांच्या अकाउंटाचेर पावतले. या फॉर्मपणे सांगता, कारण चुकून फाटले फावटी 1,000 भर आमच्या भगिनींचे पैसे हे येनाच तर उरलेले, विविध कारणां खातीर उरलेले. हे पैसे आमी या 10 तारखेक तुमच्या अकाउंटाचेर घालपाचे आसात. आणि म्हणून तर आम्ही ऑलरेडी बजेटात अनाउन्स केला. आज म्हाका उलोवपाक कांयच हरकत ना.
गृह आधाराचे पैसे आम्ही वाढोवपाचे आसा, DSSYचे पैसे आम्ही वाढोवपाचे आसा, आमच्या महिला भगिनी खातीर ती भेट आसा. पण इतकेच न्ही तर RDAच्या सेल्फ हेल्प ग्रुपाच्या मार्फत आमचे नारी सशक्तीकरण करपा खातीर आम्ही प्रत्येक सेल्फ हेल्प ग्रुपाक 20 लाख रुपयापर्यंत लोन दिवपाचे काम हे माझ्या सेल्फ हेल्प ग्रुपांक पहिलीपासून मोदीजीच्या नेतृत्वाच्या सकयल सुरुवात केला. आणि म्हणून म्हणजे त्यांचे सक्षमीकरण करप आणि प्रत्येक महिलेक ही सक्षम करप हे माझ्या सरकाराचे धोरण आसा. किसान कार्डाच्या अंतर्गत त्यांना किसान क्रेडिट कार्ड आसतले, सॉयल हेल्थ कार्ड आसतले, अशा विविध पद्धतीचो फायदो हो सातत्यात गोयच्या शेतकऱ्याक दिवपाक, दूधकाराक दिवपा खातीर आमचे सरकार हे सातत्यात गोंयक हे दिवपा खातीर सदोदीत फुडें आसा. आणि गरीब कल्याणच्या अंतर्गत आयजूय बी म्हणजे मोदीजीच्या स्किमीच्या अंतर्गत म्हणजे 8 किलो मोफत राशन दिवपाचे काम आमचे सरकार हे सदोदीत करीत आसा. म्हणून माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंयांत कन्वर्ट करता असताना माननीय मोदीजीचे विजन विकसित भारत 2047 हे विकसित गोवा 2037 हातूर कन्वर्ट करपाक तुमचो सगळ्यांचो साथ आमकां जाय. आणि तुमचो सगळ्यांचो साथ जाय आमकां फोंडेच्या ह्या इलेक्शनाक बाब रितेश रवी नाईक हाका आमदार करपाक आणि बाब रवी नाईक हाका श्रद्धांजली दिवपा खातीर. त्या खातीर हांव तुमच्या कडेन मागपाक आयला की परत एकदा मोदीजीचे स्वप्न विकसित भारत हे सगळे साकार करपाक आणि विकसित गोवा हो साकार करपा खातीर तुमचो सगळ्यांचो साथ व भारतीय जनता पार्टी आणि MGP या युतीच्या सरकाराक तुमचो दिवचो आसतलो काय ना? आसतलो काय ना? आसतलो जाल्यार म्हज्या बरोबर परत एकदा दोन्ही हात वयर करून भारत माता की वंदे भारतीय जनता पार्टीचा मोदी जी आप आगे बढ़ो. खूप खूप धन्यवाद. देव बरे करू. प्रमोद सावंत तुम आगे बढ़ो. हमारे साथ है, हम तुम्हारे साथ है. गोंयांत डबल इंजिन सरकार फास्ट ट्रॅकार आसा. आता जबाबदारी आमची आसा या फास्ट ट्रेनीत आम्ही चुकोवंक शकता की कितें. ती चुकोवप ना, ही फास्ट ट्रेन चुकोवप ना, ही आमच्या फोंडेकारांच्या मतदारांची जबाबदारी आसा आणि ती आम्ही पूर्ण करतले अशें हांव आश्वासन दिता. आज आमच्या मदीं मुद्दाम प्रमुख वक्ता म्हणून माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्रजी फडणवीस आमच्या मध्ये आयिल्ले आसा. मुद्दाम मुंबईच्यान आयल्या. फाटल्या विधानसभेच्या निवडणुकी वेळार ते गोंयांत ठाण मांडून बसयल्ले आणि गोंयांत भारतीय जनता पार्टीचे सरकार हाडून दाखयले. ताजे नंतर महाराष्ट्राची निवडणूक जाली आणि थंय बी प्रचंड बहुमतान भरपूर आमदार हाडून युतीचे सरकार तांणी महाराष्ट्रात स्थापन केले. आणि ताजे नंतर आज पहिलेच फावटे गोंयांत येता या परशुराम भूमीत तांचे आगमन जायत आसा. अशा वेळार आमच्या सगळ्यांची फोंडेकारांची जबाबदारी आसा की तांचा सत्कार करप. हांव विनंती करता आमच्या माननीय मुख्यमंत्री त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष दामू नाईक हांकां की तांणी तांचो सत्कार करचो. भारत माता की, भारत माता की. देवा भाऊ आप आगे बढ़ो. मॉडर्न जाऊ नये. देवा भाऊ आप आगे बढ़ो. देवा भाऊ आप आगे बढ़ो. भारत माता की. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टी मगो युतीचा, भारतीय जनता पार्टी मगो युतीचा. हांव चड वेळ घेना. हांव माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हांकां विनंती करता की तांणी आमकां संबोधीत करचें. देवा भाऊ. देवा भाऊंचा विजय असो. देवा भाऊंचा. भारत माता की, भारत माता की.
छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की। आज फोंडा विधानसभेच्या पोटनिवडणुकीच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता उपस्थित असलेले गोव्याचे तरुण, तडफदार आणि यशस्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंतजी, भाजपचे ज्येष्ठ नेते केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद भाऊ नाईक, माझे मित्र आणि गोव्याचे भाजपचे अध्यक्ष श्री दामू नाईक, या ठिकाणी उपस्थित मगोचे अध्यक्ष दीपक ढवळीकरजी, मंत्री सुधीर ढवळीकरजी, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामतजी, सुभाष शिरोडकरजी, मायकल लोबोजी, गोविंद गावडेजी, संकल्प आमोणकरजी, विलास तुळेकरजी, नरेंद्र सावईकरजी, विनय तेंडुलकरजी, दीपा कोल्वेकर, सुवर्णा तेंडुलकर, आपल्या सर्वांचे आशीर्वाद घेण्याकरता आणि रवी नाईकजी, ज्यांना आपण सगळे पात्राव म्हणून या ठिकाणी ओळखत होतो, त्यांचं कार्य हे पुढे चालवण्याकरता ज्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे ते युवा, सुशिक्षित आणि सौजन्यशील असे भाजपचे उमेदवार रितेश रवी नाईक, मंचावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे या पोटनिवडणुकीमध्ये या ठिकाणी प्रचाराला मी यावं अशा पद्धतीची फार काही आवश्यकता नव्हती, पण मुख्यमंत्री महोदयांचा फोन आला. ते मला म्हणाले की गेल्या काही वर्षात रवी नाईकजींशी तुमचे जवळचे संबंध तयार झाले होते, त्यांच्या सुपुत्रांना आम्ही तिकीट दिली आहे आणि तुम्ही या सभेकरता आलं पाहिजे. मी तात्काळ त्यांना सांगितलं मी निश्चित येईल. आज खरं म्हणजे मी तमिळनाडूमध्ये प्रचाराकरता होतो. आज तमिळनाडूचा कार्यक्रम करून या ठिकाणी गोव्यामध्ये आलो ते केवळ आणि केवळ रवी नाईकजी यांना आदरांजली व्यक्त करण्याकरता, श्रद्धांजली देण्याकरता. मला आठवतं ज्यावेळी रवी नाईकजींना भारतीय जनता पक्षामध्ये पुन्हा या ठिकाणी प्रवेश करायचं ठरलं, मुख्यमंत्री महोदय, आम्ही सगळे, मी देखील होतो, डिसेंबर 2021 मध्ये आम्ही रवी नाईकजींकडे गेलो. अतिशय छान चर्चा झाली आणि मग एक प्रचंड मोठा कार्यक्रम झाला. त्या कार्यक्रमामध्ये रवीजींचा प्रवेश झाला. त्या प्रवेशाला मी उपस्थित होतो, निवडणुकीच्या प्रचाराला मी उपस्थित होतो, त्यांची शपथ झाली त्यावेळी शपथविधीला मी उपस्थित होतो. पण दुर्दैवाने कधी असं वाटलंच नाही की त्यांच्या शोक सभेला देखील मला उपस्थित राहावं लागेल. पण तोही दुर्दैवी क्षण हा आपण सर्वांनी बघितला. आणि आता खरं म्हणजे ज्यावेळी ही पोटनिवडणूक आली, मला अपेक्षा होती केवळ 8 महिन्याचा काळ बाकी आहे, 9 महिन्याचा काळ बाकी आहे. 9-10 महिन्याच्या काळाकरता होणारी पोटनिवडणूक या ठिकाणी राजकीय संस्कृतीचं प्रदर्शन होईल. आणि ज्या प्रकारे रवी नाईकजींनी बहुजनांचा नेता म्हणून कुळ मुंडकरांचं जे कार्य केलं, शेतकऱ्यांचं जे कार्य केलं, शिक्षणाच्या क्षेत्रात जे कार्य केलं, या सगळ्या कार्याचा विचार करून
आमचे विरोधी पक्ष हा निर्णय घेतील की ही निवडणूक बिनविरोध होऊ दिली पाहिजे आणि एक प्रकारे तेही रवी नाईकजींना श्रद्धांजली देतील अशी मला अपेक्षा होती, पण दुर्दैवाने त्यांनी हा विचार केला नाही. खरं म्हणजे मगाशी सांगितलंय खरंय, या एका सीटनी या ठिकाणी कुठलाही राजकारणात बदल होत नाही, सरकारवर कुठला परिणाम होत नाही. अशा परिस्थितीमध्ये गोव्यासारख्या राज्यामध्ये एक सुसंस्कृत अशा पद्धतीची अपेक्षा ही आपण ठेवली, पण दुर्दैवाने ती पूर्ण झाली नाही. पण मला विश्वास आहे विरोधकांनी जरी ही अपेक्षा पूर्ण केली नसेल तरी फोंडेकर ही अपेक्षा पूर्ण करतील आणि 9 तारखेचं वोट हे रितेश करता नाही, 9 तारखेचं वोट हे रवी नाईकजींकरता या फोंड्याची जनता देणार आहे. आज आपण बघा, माननीय मोदीजींच्या नेतृत्वात आणि डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वात गोव्यामध्ये प्रचंड मोठा विकास झालेला आपण बघितला. खरं तर मी असं म्हणेन की या आधुनिक गोव्याला आधुनिकता देण्याचं काम हे मोदीजींच्या नेतृत्वात मनोहरभाई पर्रिकर आणि डॉक्टर प्रमोद सावंत यांनी केलं. आज गोव्याची बदललेली परिस्थिती आपण पाहू शकतो. तुम्ही विचार करा, आज जे इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं, वेगवेगळे फ्लायओव्हर्स, एलिव्हेटेड रोड्स, जुवारीचा ब्रिज, हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर जर तयार झालं नसतं तर गोवा चोको ब्लॉक होत होतं. हळूहळू पर्यटकांना असं वाटायला लागलं होतं की या ठिकाणी खूप कंजेशन आहे. पण योग्य वेळी या गोव्यामध्ये मोदीजींच्या आणि आपल्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम झाल्यामुळे आज पुन्हा एकदा देशामध्ये सर्वाधिक पर्यटक हे आपल्या गोव्यामध्ये येतात. ही आपल्याकरता अभिमानाची बाब आहे. 2 एअरपोर्ट झाले. लोक म्हणायचे तिकडचा एअरपोर्ट झाला मोप्याचा की डांबोळीम एअरपोर्टचं काय होईल. पण मी ज्यावेळेस 4-6 महिन्यापूर्वी आलो आणि डांबोलीम एअरपोर्टवर उतरल्यानंतर सहज विचारलं, मी म्हटलं 2-2 एअरपोर्ट झाले, मग काही फ्लाईट कमी झाल्या का. त्यांनी सांगितलं कमी नाही झाल्या, फ्लाईट वाढल्या, येणारे पर्यटक वाढले आणि दोन्ही एअरपोर्टवर इतक्या मोठ्या प्रमाणात पर्यटक आज या ठिकाणी येत आहेत की एक नवीन रेकॉर्ड या गोव्यामध्ये तयार होतोय. आज आपण पाहू शकतो सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणाऱ्या योजना ज्या मनोहरभाईंनी सुरू केल्या आणि डॉक्टर प्रमोद सावंतांनी त्या योजनांना एक बळ दिलं आणि त्या योजना विस्तारित करण्याचं काम केलं. आमच्या महिलांकरता असो, आमच्या सिनियर सिटीजन करता असो, आमच्या तरुणाई करता असो, आज एक प्रकारे विशेषतः गोव्याला एज्युकेशनचं हब करण्याचं काम हे डॉक्टर प्रमोद सावंतांच्या नेतृत्वात होत आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या ठिकाणी एज्युकेशनचं हब असतं तो काळ गेला की ज्या काळामध्ये कॅपिटल महत्वाचं होतं. आता कॅपिटल महत्वाचं नाही, पैसा महत्वाचा नाही, आता ह्युमन रिसोर्स महत्वाचा आहे, मानव संसाधन महत्वाचं आहे, सुशिक्षित अशा प्रकारची मॅनपॉवर महत्वाची आहे. त्यामुळे व्यापार, उद्योग आणि रोजगार त्याच ठिकाणी येतो ज्या ठिकाणी एज्युकेशनचं हब असतं आणि सर्व प्रकारच्या आधुनिक अशा प्रकारच्या एज्युकेशनच्या व्यवस्था या त्यांच्या नेतृत्वात इतक्या चांगल्या प्रमाणात या गोव्यामध्ये तयार होत आहेत. आणि त्यासोबत जसं आता त्यांनी सांगितलं की आता स्किलिंगचा जमाना आहे, स्किल्ड मॅनपॉवर हवी आहे आणि 24 नवीन स्किलिंगचे जे कोर्सेस सुरू झालेले आहेत. मी तर प्रमोदजी आपलं अभिनंदन करेन. मी पण डावोसला होतो, आपणही डावोसला होतात. डावोसमध्ये 2च राज्यांचा बोलबाला होता, महाराष्ट्र आणि गोवा.
आणि गोव्यामध्ये 8,000 कोटी रुपये तुम्ही त्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट आणली. अख्ख्या डावोसमध्ये चर्चा होती, इतकं छोटंसं राज्य गोवा, पण इतकी इन्व्हेस्टमेंट येते कशी. मी त्यांना सांगितलं, इन्व्हेस्टरचं विश्वास हा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीवर, गोव्याच्या सरकारवर आणि नरेंद्र मोदीजींवर आहे, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट येते. आज बंधू भगिनींनो, आपण बघा जगाची अवस्था काय आहे. जगामध्ये अमेरिका, इस्रायल आणि इराणच्या युद्धामुळे एक आणीबाणीची परिस्थिती तयार झाली आहे. विशेषतः तेल, गॅस याची कमतरता तयार झाली आहे. त्याचा उद्योगावर परिणाम होतोय. आज आपण जर बघितलं तर आपल्या आजूबाजूचे देश, पाकिस्तान असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल, श्रीलंका असेल, एशियातले महत्वाचे देश, सिंगापूर सारखा देश, या ठिकाणी कोरिया सारखा देश, जे एक प्रकारे प्रगत देश आहेत, या सगळ्या देशांना या ठिकाणी इमर्जन्सी घोषित करावी लागली. या युद्धामुळे कोणी 4 डे वीक केला, कोणी 3 डे वीक केला, कोणी वर्क फ्रॉम होम केलं, कोणी एक्स्ट्रीम इमर्जन्सी घोषित केली. पण मोदीजींचं नेतृत्व बघा, एकही दिवस या भारतामध्ये पेट्रोल डिझेलची कमतरता पडू दिली नाही, घरच्या गॅसची कमतरता पडू दिली नाही. आणि आता तर कमर्शियल गॅस देखील हळूहळू पूर्णपणे 100% आपण प्रवास करतो. एक असं नेतृत्व की जगामध्ये लोक म्हणतात की खऱ्या अर्थानं हे जे काही युद्ध चाललेलं आहे, या युद्धामध्ये मध्यस्थी जर कोणी करू शकतात तर ते भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी करू शकतात. हा विश्वास आज अमेरिकेतलाही सर्वोच्च नेता, सिनेटर ज्यावेळेस व्यक्त करतो, त्यावेळी आपल्याला देखील धन्य वाटतं की आपले नेते मोदीजींनी आपला देश किती वर नेऊन ठेवलेला आहे. आणि म्हणून बंधू भगिनींनो, आज मोदीजींच्या नेतृत्वात एक उत्तम अशा प्रकारचं भारताचं काम घडतंय. भविष्याकडे त्यांनी वेध घेतलाय आणि मोदीजींनी या ठिकाणी 2047चा विकसित भारत याची संकल्पना केली आहे. आणि केवळ संकल्पना नाही, आता 5 ट्रिलियन इकॉनॉमी होतीये, ती झाली की आपण 3ऱ्या क्रमांकावर येऊ, मग 10 ट्रिलियन कडे जाऊ, 15 ट्रिलियन कडे जाऊ. पण मला या गोष्टीचा आनंद आहे, विकसित भारत तर 2047 मध्ये होईल, पण विकसित गोवा 2037 मध्ये 10 वर्ष आधी होईल. कारण आपण बघा, गोव्याची प्रगती 2012 साली ज्या गोव्याचं बजेट 8,000 कोटी रुपयाचं होतं, ते आता 3 पटीपेक्षा जास्त 3.5 पट या ठिकाणी झालाय, 26-27 हजार कोटी रुपये. आणि त्यासोबत केंद्र सरकारही भरभरून या ठिकाणी गोव्याकरता पैसे देत आहे. आज सगळ्यात जास्त या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम आपल्या देशामध्ये कोणाचं असेल तर ते गोवा राज्याचं आहे. आणि म्हणून गोव्याचा विकास हा सर्वाधिक वेगानं, गतीनं या ठिकाणी होतोय. आणि या विकासाच्या या संपूर्ण वाटचालीत मला विश्वास आहे 2027 मध्ये गोव्यामध्ये 2/3 मेजॉरिटीनी भारतीय जनता पक्ष आणि आमची मगोप आणि आमच्या महायुतीची सत्ता ही या ठिकाणी येणार आहे. पण बंधू भगिनींनो, आता ही निवडणूक ही भावनेची निवडणूक आहे. या भावनेच्या निवडणुकीत तुमची भावना ही तुमच्या कर्तव्यामध्ये परिवर्तित होते का, याच्याकडे सगळ्यांची नजर लागली आहे. फोंड्यामध्ये कुठेही गेलं आणि रवी नाईकजी यांच्याबद्दल बोललं तर लोक त्यांच्याबद्दल भरभरून बोलतात. पण केवळ भरभरून बोलून चालणार नाही, आपलं कर्तव्यही करावं लागेल. तुमच्या मनातलं प्रेम हे व्यक्त करण्याकरता
9 तारीख तुम्हाला मिळाली आहे. 9 तारखेला मतदान केंद्रावर जाऊन कमळाचं बटन दाबणं हे खरं तुमचं कर्तव्य आहे. हेच तुमचं प्रेम आहे, हीच तुमची भावना आहे. आणि ही भावना आणि प्रेम हे व्यक्त करण्याकरता मी एवढीच विनंती करतो, रितेश यांच्यासारखा एक तरुण ज्यांनी या ठिकाणी संकल्प केलाय, रविजींची परंपरा, त्यांचं कार्य, बहुजनांचा विकास, हे सगळं कार्य पुढे नेण्याकरता आता तो मैदानात उतरलाय. आणि त्याच्या पाठीशी या ठिकाणी ही सगळी नेते मंडळी आहेत, मुख्यमंत्री आहेत, केंद्रीय मंत्री आहेत, संपूर्ण सरकार हे रितेशच्या पाठीशी आहे. अरे 8 महिन्यामध्ये या फोंड्यामध्ये तुमच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करण्याचं काम रितेश करून दाखवतील, हा विश्वास तुम्हाला देतो. आणि 9 तारखेला कमळाचं बटन दाबून आपलं कर्तव्य पूर्ण करा एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद. भारत माता की, भारत माता की. धन्यवाद देवेंद्रजी. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. तुम्ही इतला वेळ हांगा आयले, मुद्दाम हांगा आयले. हांव विनंती करता आमचे काउन्सिलर आनंद नाईक हांकां की तांणी उपकाराचे आटोप करचे. आजच्या सभेक आमच्यामध्ये मुद्दाम महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस आमच्यामध्ये येऊन आमकां सगळ्यांक संबोधित केले, म्हणून हांव त्यांच्या मना काळजाच्यान पयलीं प्रथम उपकार आठयता. तशेंच आमचे आदरणीय मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे तरी कंटिन्यू कितले दीस जाले आमच्या मदीं आमचे बरोबर फिरतात, कोपरा बैठको घेतात, म्हणून त्यांच्या बीन आयच्या या जी लास्ट इजाज सभे आमची सभा जाल्या ते सभेच्या निमतान त्यांच्या बीन हांव उपकार आठयता. आमचे गोंय राज्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री दामू नायक सर हेवूय बीन भरपूर दीस जाले आमच्या मदीं आसात, भाग घेतात, त्यांचे बीन आभार. आणि बाकीचे सगळे आमच्या मध्ये आसा मंत्रीगण, आमदार सगळे जे जे माचेर उपस्थित त्यांचे बी आभार आठयता. आणि सगळ्याकडे मागता जे तुम्ही आज सगळे मिडिया आसूं जावं आमचे भाव भयणी हांगसर इतल्यो मोठ्या संख्येन ज्यो फोंड्यान जमल्यात तांकां तुम्ही मुद्दाम तुमच्या उपकार आठयता की तुम्ही इतलो वेळ रावन सगळ्यांनी आज जे ही सभा आयकली. आणि येता ते 9 तारखेक सगळी जाणां एकवटात तुम्ही कमळ हेचेर ह्या बटनाचेर तुम्ही बटन दाबून तुम्ही बाब रितेशाक जैतिवंत करताले अशी आस्त बाळगिता आणि ही सभा सोपली अशी जाहीर करता. भारत माता की जय. भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा.